हॅलो बेटा, कसे आहात? स्वागत आहे तुमचं PWच्या प्लॅटफॉर्मवरती. आज आपण बाळा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे आपल्या समरी लेक्चरमध्ये आणि या टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. स्टेट बोर्डमध्ये जर का बघायला गेलात तर लेसन जे आहे, लेसनचं नाव आहे ह्युमन रिप्रोडक्शन आणि ह्युमन रिप्रोडक्शनचा अगदी शेवटचा पॉईंट आहे जिथे येतं आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी असोसिएटेड सगळे पॉईंट्स. करेक्ट? NCERT जर का रेफर करत असाल तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थनी स्पेशल लेसनच आहे. करेक्ट? आता बघा, आपल्याला माहिती आहे बाबा बोर्डच्या एक्झाम जवळ येत आहेत. करेक्ट? प्लस दुसरी टांगती तलवार पण आहेच तुमच्यावर की बाबा बोर्ड जसेही संपले तरी तुम्ही फ्री होत नाही आहे. कारण बोर्ड नंतर बाबा CETची एक्झाम आहे, CET असेल, नीट असेल, कुठली तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेच आपली. करेक्ट? तर आय कॅन अंडरस्टँड की बाबा हे थोडंसं टेन्शन असं ना बिल्डअप होतं की अरे यार काय करायचं, बोर्डसाठी प्रिपेअर करू, CETसाठी प्रिपेअर करू की नीटसाठी प्रिपेअर करू, कशी तयारी करायची है ना. तर बा सिम्पल आहे बघा, सिलॅबस तोच आहे. त्याच्यामुळे आता जर का आपण 12th सध्या तर बोर्ड्सवरती आपल्याला फोकस करायचं आहे हे आपल्याला माहितीच आहे. आता बोर्ड्समध्ये हा टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये पण आहे है ना. तर जेव्हा बोर्डसाठी या टॉपिकला प्रिपेअर करत आहे अशा काही हिशोबाने करा की बाबा तुम्ही याच्यावरती कॉम्पिटेटिव्हमध्ये पण काय करू शकणार, क्वेश्चन सॉल्व करू शकणार. कारण टॉपिक तर तेच आहेत ना, सिलेबस तोच आहे, कंटेंट तोच आहे. फक्त प्रेझेंटेशन जे आहे हे वॅरी करेल. बोर्ड्समध्ये तुम्हाला थोडे थ्योरेटिकल आन्सर्स लिहायचे आहेत, तेच तुम्ही कॉम्पिटेटिव्हमध्ये जाणार तर काय थिअरी लिहित बसायची गरज नाही, तुम्हाला फक्त करेक्ट ऑप्शन आयडेंटिफाय करायचं आहे. करेक्ट? सो बेटा आपण काय करूयात ना की आजचं जे लेक्चर आहे या आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या आस्पेक्टनी या लेसनची तयारी करूया. ठीक? जर आपण बोर्ड्सबद्दल, महाराष्ट्र बोर्डच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्याबद्दल जरी डिस्कशन करायचं म्हटलं तर हा जो पॉईंट आहे, स्पेशली ह्युमन रिप्रोडक्शन, हा जो लेसन आहे हॅज व्हेरी हाय वेटेज. कमीत कमी 10 मार्काचे प्रश्न हे सिंगल लेसनवरून येतात आपल्याला माहिती आहे. म्हणजे विथ ऑप्शन सांगते, 10 नाही, आय गेस 8 to 9 मार्क्सचे क्वेश्चन तर विथ ऑप्शन म्हणजे पक्के आहेतच. करेक्ट? अच्छा, आता या 8 ते 9 मार्क्सपैकी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा जो पॉईंट आहे याच्यावरती ना बा 2 मार्काचा एक क्वेश्चन तर फिक्स आहे. ठीक? तर एक 2 मार्काचा प्रश्न आणि अलॉंग विथ दॅट समटाईम्स 1 मार्कवाला एखादी प्रश्न किंवा होऊ शकतं एखादी MCQ सुद्धा या पॉईंटवरून यायचे चान्सेस आहेत. तर आपण काय करूया, सगळ्या आस्पेक्टनी म्हणजे बोर्डच्या आस्पेक्टनी तर बघूयाच हा लेसन कसा आहे. प्लस बा तुम्ही CET जर का कन्सिडर केली तर CETमध्ये पण ह्युमन रिप्रोडक्शनमधून अगेन 3 ते 4 प्रश्न असतात. त्याच्यापैकी 1 ते 2 प्रश्न आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधून असतोय. करेक्ट? नीट मे बी भैया वैसी आहे. नीटमध्ये पण काय कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न मिळतातच या लेसनवरून है ना. तर काय करूयात आपण की लेसनला अशा काही पद्धतीने प्रिपेअर करूयात की कुठली पण एक्झाम असू देत आमचा पॉईंट कव्हर झालाय या कॉन्फिडन्सनेच आम्ही पुढे जायला हवं है ना. ठीक आहे, चलो. तर विदाऊट डिलिंग बाळा आपण काय करूया, आजचं लेक्चर सुरू करू. तर आजचं जे लेक्चर असणार आहे या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचे आहे, एक म्हणजे RCH प्रोग्राम्सबद्दल आपण डिस्कस करूया. सेकंड जे आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन का झालं याच्याबद्दल डिस्कशन करूयात. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स, आता पॉप्युलेशन खूप जास्ती काय झालं, वाढलं इंडियाचं आपल्याला माहिती आहे. आता या पॉप्युलेशनला कंट्रोलमध्ये ठेवायसाठी काही मेथड्स यूज केल्या जातात. वन ऑफ दॅट मेथड त्याला आपण म्हणतोय कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. ठीक? त्याच्यानंतर आपण आज डिस्कस करूयात व्हॉट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. देन विल बी डिस्कसिंग अबाउट सर्टन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, यांनाच आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस किंवा वेनेरियल डिझिजेस पण म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा जो पॉईंट असणार आहे दॅट इज इनफर्टिलिटी. आणि इनफर्टिलिटी ज्या कपल्सला फेस करावी लागते यांच्यासाठी कुठले दुसरे ऑप्शन्स आहेत ज्यांना ॲक्च्युली म्हटलं जातं असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ART ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो. तर ही एक जनरल आयडिया झाली बा. एवढे पॉईंट्स आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत है ना. ठीक आहे, चलो. तर विदाऊट डिलेइंग काय करूया, आजचं लेसन स्टार्ट करू. आता बघा, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याचा अर्थ काय आहे, आपण लहानपणापासून अगदी सुरुवातीपासून एक पॉईंट शिकत आलो आहे की बाबा हेल्थ म्हणजे काय है ना. तर एक बाकी काही लक्षात नसेल, एक ऑर्गनायझेशन, याचं नाव ऐकलं ना आपण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. करेक्ट? आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक डेफिनेशन सांगितली होती बघा हेल्थची. अकॉर्डिंग टू दिस ऑर्गेनाइजेशन हेल्थ मतलब क्या होती है बाबा, यस इट इज़ दी वेलबींग ऑफ, मतलब किसी भी एक पर्सन को हम हेल्दी कब कहते हैं, जब ये पर्सन जो है इट इज़ वेल विथ रिस्पेक्ट टू फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ अँड सोशल हेल्थ, त्याला आपण हेल्दी म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल जर का बोलायचं झालं तर ऑब्वियसली रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये काय येईल, हेल्दी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड देअर नॉर्मल फंक्शन. असं जर काय तर आपण म्हणू शकतो की बाबा ये पर्सन जो है रिप्रोडक्टिवली हेल्दी है. करेक्ट?
पण अकॉर्डिंग टू दिस WHO यांनी काय डेफिनेशन सांगितली बाबा, रिप्रोडक्टिव्हली हेल्दी पर्सन किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे इट इज दी वेल बिईंग, टोटल वेल बिईंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज फिजिकल, इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल. इथे एक एक्स्ट्रा आस्पेक्ट त्यांनी ऍड केला, कुठला, बिहेवियर. इन फॅक्ट यांनी मेंटल वर्ड पण नाही यूज केला, इथे यांनी इमोशनल वर्ड यूज केला. सो दीज टू वर्ड्स आर क्वाईट डिफरंट. करेक्ट. म्हणजे रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय रिप्रेझेंट करत आहे, इट इज दी वेल बिईंग विथ रिस्पेक्ट टू फिजिकल, इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल वेलबिंग. करेक्ट. चलो याला आपण काय म्हणालो बा, इट इज दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. अच्छा, आता काय झालंय आपल्या कंट्रीमध्ये, इंडियामध्ये 1951लाच काही प्लान्स जे आहेत हे लॉन्च केले गेले होते. वन ऑफ दॅट प्लान इज फॅमिली प्लॅनिंग. कॅन यू इमॅजिन, जस्ट म्हणजे इमॅजिन करा, इंडिपेंडन्स नंतर हार्डली 3 ते 4 वर्षांमध्ये जेव्हापासून आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, कॉन्स्टिट्यूशन लागू झालं आणि काय झालं, हळूहळू नवीन नवीन प्लान्स ॲक्शनमध्ये यायला लागले. इमॅजिन सिंस दैट टाइम, उस समय भैया 1951 में इनको सूझी कि हमने क्या करना चाहिए, फैमिली प्लानिंग करनी चाहिए. सोचो यार, मतलब तब तो हमारा पॉपुलेशन 500 मिलियन भी नहीं था. अभी तो खैर बिलियंस में चले गए, हमने बिलियन कब का क्रॉस कर चुके हैं, है ना. पण इमॅजिन करा, तेव्हा मिलियन, हार्डली 500 मिलियन पण पॉप्युलेशन नव्हतं, 350 मिलियनच्या आसपास काहीतरी पॉपुलेशन होतं. स्टिल कि इमेजिन करो कि ये लोग, मतलब उस समय इन्होंने क्या विजन रखी होंगी कि भैया अभी से अगर फैमिली प्लानिंग करते हैं तो आगे जाके तकलीफ नहीं होगी, जो हमको ॲक्च्युअली आज फेस करनी पड़ रही है. ठीक आहे. एनिवे, चलो मूविंग ऑन. त्याच्यानंतर बघा, आणखी इंडियन गव्हर्नमेंटने आणखी काही प्रोग्राम्स लॉन्च केलेत बघा. वन ऑफ दॅट प्रोग्राम इज कॉल्ड RCH प्रोग्राम. RCH म्हणजे काय आहे, रिप्रोडक्टिव्ह अँड, येस होना चाहिए, देखो, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. याच्यावरती बाळा आपलं फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो कॉम्पिटेटिव्हमध्ये, व्हॉट डज RCHचा फुल फॉर्म सांगा. ठीक. तो ये थोड़ा सा वर्ड इधर उधर हो गया. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स म्हणजे काय आहेत, आपले RCH प्रोग्राम्स आहेत. ठीक. आता हे जे RCH प्रोग्राम्स आहेत काय करत आहेत, दे प्रमोट अवेअरनेस अबाउट वेरियस रिप्रोडक्शन रिलेटेड आस्पेक्ट. रिप्रोडक्शनशी रिलेटेड जितके पण डिफरंट आस्पेक्ट्स आहेत, या सगळ्या आस्पेक्टशी, या आस्पेक्ट्सबद्दल काय करतात, हे अवेअरनेस पसरवतात. ठीक. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दे प्रोव्हाइड फॅसिलिटीज अँड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप अँड आर प्रोडक्टिवली हेल्दी सोसाइटी. ठीक है. यार कहाँ से ये क्या हो रहा है, ये अजीब अजीब वर्ड इधर के उधर कैसे जा रहे हैं. ठीक है. एनीवे, काय करत आहेत बघा, दे प्रोव्हाइड फॅसिलिटीज अँड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी. एक रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी कशी बनवू शकेल याच्यासाठी रिक्वायर्ड ज्या काही फॅसिलिटीज आहेत, जेवढा सपोर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतंय बा, ये RCH प्रोग्राम्स. ठीक है. ओके. फिर उसके बाद देखो, नेक्स्ट हमारा जो पॉइंट है दैट इज रिक्वायरमेंट फॉर रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी. एक रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी जर का आपल्याला हवी असेल, आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय याच्याबद्दल डिस्कस केलं, पण दॅट हेल्थ विल बी असोसिएटेड विथ अ सिंगल पर्सन ना. हेल्थ जो है एक सिंगल पर्सन बद्दल अपन कंसिडर केली ती डेफिनेशन कि भैया ये जो पर्सन है उसकी इमोशनल हो गई या फिर उसका मतलब मेंटल हेल्थ हो गई, इमोशनल हेल्थ हो गई, उसकी फिजिकल हेल्थ, रिप्रोडक्टिव हेल्थ वगैरह वगैरह, ये अच्छी होनी चाहिए. बट यहाँ हम क्या बात कर रहे हैं, वी आर टॉकिंग अबाउट रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी. एक हेल्दी सोसायटी, रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी जर आपल्याला हवी असेल तर त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, बेटर अवेअरनेस अबाउट सेक्स रिलेटेड मॅटर्स. करेक्ट. सेक्स रिलेटेड मॅटर जे आहे याच्याशी, म्हणजे याच्याबद्दल काय बेटर अवेअरनेस जे हे आपण पसरायला, म्हणजे सोसायटीमध्ये सगळ्यांना माहिती असायला हवं. अच्छा. सेकंड जे आहे दॅट इज इन्क्रीज नंबर ऑफ मेडिकली असिस्टेड डिलिव्हरीज अँड बेटर postnatal care leading to decreased maternal and infant mortality rate. See, it is not necessary की बाबा रिप्रोडक्शन म्हणजे फक्त आणि फक्त मेल्स आणि फिमेल यांचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स कुठले आहेत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी मेंटेन करायची, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, कुठल्या खबरदारी घ्यायला पाहिजे, फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही आहेत बाळा ह्या गोष्टी. तर इवन आफ्टर बर्थ, म्हणजे चाइल्ड बर्थ नंतर
जी मदर आहे किंवा जो न्यूबॉर्न आहे यांची केअर कशी करायची, ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्स जे आहेत हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स इथे काय केले जात आहेत, कव्हर केले जात आहे. आणि एक रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी जर का आपल्याला बनवायची असेल तर या सगळ्या गोष्टींची पण खबरदारी आपल्याला घेणं आवश्यक आहे. कुठली, की बाबा काय आहे, मेडिकली असिस्टेड डिलिव्हरीज जी आहे यांचा नंबर वाढायला हवा. दुसरं म्हणजे बेटर पोस्ट नेटल केअर. पोस्ट नॅटल म्हणजे कळतं ना, आफ्टर बर्थ, चाइल्ड बर्थ नंतर जी मदर आहे किंवा जो चाइल्ड आहे यांची प्रॉपर काय व्हायला पाहिजे, देखभाल व्हायला पाहिजे. अच्छा, लीडिंग टू डिक्रीज मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. जर व्यवस्थित मेडिकली असिस्टेड डिलिव्हरीज जर का झाल्यात, म्हणजे व्यवस्थित डॉक्टर है नर्स आहेत यांच्या प्रेजेंसमध्ये, वो चाहे आप सी सेक्शन करो या फिर आप नेचुरल मतलब नॉर्मल डिलीवरी करो, उससे फर्क नहीं पड़ रहा. हम बोल क्या रहे हैं, मेडिकली असिस्टेड म्हणजे बाबा तिथे सारे तुमचे प्रॅक्टिशनर म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर्स जे आहेत वो साथ होने चाहिए. ठीक, अच्छा. अँड बेटर पोस्ट नॅटल केअर या गोष्टी जर का प्रोव्हाइड केल्या तर काय चान्सेस आहेत, मॅटर्नल आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जे आहे हे कमी होईल. मॉर्टॅलिटी कळतं ना, म्हणजे डेथ रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी किंवा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी व्हायचे चान्सेस आहेत. ठीक है, फिर तीसरा मुद्दा देखो क्या है, इंक्रीज नंबर ऑफ कपल विथ स्मॉल फॅमिलीज. ठीक, की नंबर आधी कसं व्हायचं ना, की एकेका घरात एकेका कपल्सला 4 5 6 म्हणजे भरपूर मुलं असायची. इनफॅक्ट तुम्ही आता तुमच्या आई-वडिलांना विचारा, ठीक, आई-वडिलांना नाही, आय गेस त्यांच्या पण वरची पिढी जी है, मतलब तुम्हारे दादा-दादी देखो, नाना-नानी देखो, इनके घरों में ना अगर आप देखोगे तो बहुत बड़ी-बड़ी फैमिलीज हुआ करती थी. एक ही मतलब कपल को 6 7 बच्चे. तो उसी वजह से ना पॉपुलेशन एक्सप्लोजन भी हो गया, कि एक ही घर में भैया इतने सारे अगर मतलब बच्चे अगर होंगे, हर फैमिली ने अगर इतना ज़्यादा हाईली रिप्रोड्यूस अगर किया तो पॉपुलेशन एक्सप्लोजन तो होगा ही ना. ठीक है, चलो. तर काय आहे, इन्क्रीज नंबर ऑफ कपल विथ स्मॉलर फॅमिलीज. हे थोडं प्रमोट करायला हवं कन्सिडरिंग आज की कंडिशन. ठीक, अच्छा. बेटर डिटेक्शन अँड क्युअर ऑफ STDs. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज जे आहे यांचं डिटेक्शन प्रॉपर व्हायला पाहिजे आणि यांच्या क्युअरसाठी पण आपण काय करायला प्रयत्नरत असायला पाहिजे ॲज अ सोसायटी. आणि नंतर काय, ओव्हरऑल इन्क्रीज मेडिकल फॅसिलिटीज फॉर ऑल सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम. सेक्स रिलेटेड जितक्या पण प्रॉब्लेम्स आहेत याच्यासाठी काय असायला हवी, इन्क्रीज मेडिकल फॅसिलिटीज. या सगळ्या गोष्टी जर का आहे एखाद्या सोसायटीमध्ये अवेलेबल, तो क्या बोलेंगे भैया, ये अब हमारी सोसाइटी कैसे रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसाइटी बन रही है ना. ठीक है, चलो मूविंग ऑन. नेक्स्ट पॉइंट जे आहे दॅट इज मेजर फॉर अवेअरनेस ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या आस्पेक्टमध्ये अवेअरनेस जर का पसरवायची आहे तर ॲक्च्युली कुठले मेजर्स घेतले, बघा आतापर्यंत आपण ह्या ज्या गोष्टी केल्या दीज वर आयडियल कंडिशन, भैया ऐसा होना चाहिए, ये हमारा बोलना था. ठीक, हुआ क्या, कुठले मेजर्स घेतले बघा इंडियन गव्हर्नमेंटनी. एकतर फॅमिली प्लॅनिंग लॉन्च केली होती कधी, 1951 मध्ये, है ना. चलो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स. कधी लॉन्च केलं गेलं, इन 1997. आणि या प्रोग्रामने काय काय खबरदारी घेतली आहे बघा. मेजर टास्क ऑफ RCH प्रोग्राम्स आर, पहिलं काय आहे, क्रिएटिंग अवेअरनेस अमंग दी पीपल अबाउट रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड आस्पेक्ट, रिप्रोडक्शन रिलेटेड आस्पेक्ट जितके पण आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोव्हाइडिंग फॅसिलिटीज अँड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. हे जे पॅरामीटर्स आपण बघितलेत ना, याच्यावरच काय कोण वर्क करत आहे, आपली रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स वर्क करत आहे. ठीक है, अच्छा. फिर और क्या किया जा रहा है भैया, इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल. स्कूल्समध्ये पण तुम्ही बघितलं असेल सेक्स एज्युकेशन जे आहे हे प्रमोट केलं जातं. एखादी तरी क्लास होतोच ना तुमचा, कधीतरी झाला असेल 9th 10th मध्ये वगैरे आय गेस. ठीक है, चलो. फिर उसके बाद क्या है, मैरिज काउंसलिंग, इट शुड ऑल्सो बी टेकन. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग मेडिकल असिस्टन्स अँड केअर टू रिप्रोडक्शन रिलेटेड प्रॉब्लेम्स, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, STDs, अबॉर्शन, कॉन्ट्रासेप्शन, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स, इन्फर्टिलिटी. म्हणजे बघा रिप्रोडक्टिव्ह किंवा रिप्रोडक्शन रिलेटेड आस्पेक्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात बरं. कुठल्या कुठल्या, एक म्हणजे कुठला पण रिप्रोडक्शन रिलेटेड जे काही आस्पेक्ट आहे तिथे काय काय येतं बघा. एक तर प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी, त्याच्यानंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस,
उसके बाद इंक्लूड किया हमने अबॉर्शन, उसके बाद आया कॉन्ट्रासेप्शन. देखो, मेंस्ट्रुअल रिलेटेड प्रॉब्लेम, इनफर्टिलिटी, हे सगळे मुद्दे जे आहेत हे कोण कव्हर करत आहे, म्हणजे कुठे कव्हर होत आहे? अंडर द टॉपिक ऑफ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्टिव्ह अवेअरनेस. करेक्ट. अच्छा. स्टॅच्युटरी बॅन ऑन ॲम्निओसेंटेसिस, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मेजर इंडियन गव्हर्नमेंटने घेतला. आता बघा, ॲम्निओसेंटेसिस म्हणजे काय माहिती आहे? ॲम्निओसेंटेसिस, सी, हा जो तुम्ही ॲम्निऑन हा वर्ड आय गेस ऐकला आहे का? जर ह्युमन रिप्रोडक्शन लेसन जर का बघितला किंवा स्टडी जर का केला असेल, नसेल केला तर काही अडचण नाही, माहिती असेल तर व्हेरी गुड, नाही माहिती असेल तर काही चिंता नाही. सी, काय होतं, इमॅजिन ये जो है ना बेटा, ये है सपोज यूट्रस. ठीक है. आता इथे ते प्लासेंटा एंड ऑल ये सब अब इमेजिन कर लो, मैं जस्ट एक रफ आइडिया बता रही हूँ. देखो, यहाँ यूट्रस के अंदर ना ये सपोज है बेबी, ये भैया, अयो समझ लो अब तुम लोग, ये हो गया अम्बिलिकल कॉर्ड सपोज. ठीक है. तो यूट्रस के अंदर ये एक छोटा सा पाउच है बेटा, जिसमें ना एक फ्लूइड प्रेजेंट होता है. करेक्ट. आणि या फ्लुइडमध्येच काय आहे, हा जो बेबी आहे यूट्रसच्या आत प्रेझेंट असतो. करेक्ट. तर हे जे फ्लुइड आहे ना, ज्या फ्लुइडमध्ये हा इन्फंट प्रेझेंट आहे, या फ्लुइडलाच ॲक्च्युली म्हटलं जातं ॲम्निओटिक फ्लुइड. ठीक आहे. आता काय केलं जातं, चाइल्ड म्हणजे फिटस इथे, तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हा जो फिटस आहे याच्या स्किनच्या सेल्स ज्या आहेत ह्या शेड ऑफ होतात आणि अल्टिमेटली कुठे पडतात, या ॲम्निओटिक फ्लुइडमध्येच जातात. कारण बाबा, हा जो फिटस आहे हा काही स्वतःहून एक्सक्रिशन करू शकत नाही, किंवा हे जे फ्लुइड आहे हे काही म्हणजे एव्हरीडे काही बॉडीमधून रिप्लेस केला जात नाही. तर फिटस जे आहे, फिटसच्या ज्या डेड सेल्स ज्या आहेत ज्या शेड ऑफ केल्या जात आहेत, ह्या अल्टिमेटली ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये जाऊन पडतात. ठीक आहे. आपण काय करतो, सर्जिकली म्हणजे काय, छोटीशी नीडल वगैरे यूज करून ॲम्निओटिक फ्लुइड मदरच्या युट्रसमधून काय केलं जाईल, बाहेर काढलं जाईल विथ दी हेल्प ऑफ सर्टन इंजेक्शन. काय सॉरी, सिरिंजच्या हेल्पने आपण काय केलं, ॲम्निओटिक फ्लुइड बाहेर काढलं. आता हे फ्लुइड जे आपण बाहेर घेतलंय, आपल्याला माहिती आहे या फ्लुइडमध्ये काय आहे की बाबा, हा जो चाइल्ड आहे याच्या सेल्स इथे प्रेझेंट आहेत. आता सेल आहे म्हटलं तर सेलच्या आत काय असणार आहे, न्यूक्लियस असेल. करेक्ट. तर आपल्याला काय करायचं असतं, न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे या जेनेटिक मटेरियलची आपल्याला स्टडी करायची आहे. मग तुम्ही याला म्हणा की बाबा आपण कॅरिओटाईप स्टडी करणार. कॅरिओटाईप म्हणजे क्रोमोझोम्स जे आहेत, बेसिकली क्रोमोझोम काय, तुमचं जेनेटिक मटेरियल आहे, है ना. तर या क्रोमोझोम्सची स्टडी केली जाते. आणि कशासाठी, तुम्ही क्रोमोझोम्सची स्टडी म्हणा, जेनेटिक मटेरियलची स्टडी म्हणा, वाटेल ते नावं द्या, इट डझंट मॅटर. ठीक. पण या ॲम्निओटिक फ्लुइडमधून हा जो फिटस आहे, या फिटसच्या सेल्स आपण काय केल्या, एक्स्ट्रॅक्ट केल्या. आणि या सेल्समध्ये आपण काय केलं, या सेल्समधून जेनेटिक मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून त्याची आपण काय करतोय, स्टडी करतोय, सो ॲज टू आयडेंटिफाय ये जो बेटा बच्चा है, वेदर दिस चाइल्ड इज हॅव्हिंग एनी सॉर्ट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत का हे चेक करायसाठी. आता जेनेटिक डिसऑर्डर असं होऊ शकतं की बाबा एखादी म्युटेशनमुळे डिझीज आहे. ठीक आहे. किंवा एखादी डिसऑर्डर जे आहे एक्स्ट्रा नंबर ऑफ क्रोमोझोमची पेअर आल्यामुळे होऊ शकतं. ठीक. सो वॉटर म्हणजे कुठला पण तुमचे क्रोमोझोम ऑर जीन रिलेटेड डिझिजेस जे आहेत ते आपण काय करू शकतो, टेस्ट करू शकतो. जेव्हा फिटस जो आहे हा काय आहे, इथंच आहे, म्हणजे यूट्रसच्या आतच आहे. सो दॅट सर्टन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅन बी टेकन. एनीवे, चलो, तर ती जी प्रोसेस है ना त्यालाच म्हटलं जातं एमनियोसेंटेसिस. तो तुम बोलोगे मैम प्रोसेस तो अच्छी है, मतलब फीटस जब मतलब यही यूट्रस में तभी पता चल रहा है कि बाबा कोई फेटल डिजीज तो नहीं है, कोई क्रोमोसोमल एबनॉर्मेलिटी तो नहीं है ना. तो ये तो अच्छी चीज़ है ना. मतलब इसके बाद ना देखो कि जो मदर है या फिर फादर जो है या वट मतलब पेरेंट्स जो है, ये फिर डिसाइड कर सकते हैं ना कि भैया अगर बॉर्न होने वाला जो चाइल्ड है ये अगर आगे जाके मतलब बहुत ही मतलब फिजिकली डिसेबल होने वाला है या फिर मेंटल रिटार्डेशन अगर रहने वाला है, तो पेरेंट्स मतलब सोच सकते हैं कि भैया मतलब आगे जाके ये बच्चे को बर्थ देना है, चाइल्ड मतलब क्या बोलेंगे, मतलब चाइल्ड बर्थ कराना चाहिए या अबॉर्शन कराना चाहिए. दैट विल बी द पेरेंट्स जजमेंट. ठीक है, उसके बारे में हमें डिस्कशन नहीं करना. बट पेरेंट जो है इनके पास फिर एक ऑप्शन रह सकता है कि भैया इफ़ दे डोंट वांट, ये क्या कर सकता है, अबॉर्शन ऑप्ट कर सकते हैं. तर एक
किंवा और ये एक ऑप्शन हो गया, या फिर दूसरी पॉसिबिलिटी ये भी है कि ये जो पेरेंट्स हैं, इफ़ दे आर गोइंग टू गिव द बर्थ, दे विल बी मेंटली प्रिपेयर्ड, मेंटल हो गया, इकोनॉमिक हो गया, या फिर हर किसी एस्पेक्ट में ये क्या कर सकते हैं, प्रिपरेशन कर सकते हैं उस चाइल्ड के लिए, ठीक। एनीवे तो यहाँ देखो क्या है की ये तो भैया हो गया एस्पेक्ट एमनिओसेंटेसिस का. पण ॲम्निओसेंटेसिसमध्ये बाळा आपण करत काय, सेल्स काढल्या, न्यूक्लियस काढलं आणि तिथे स्टडी कशाची करतोय आपण, जेनेटिक मटेरियलची, और आपण स्टडी करतोय क्रोमोझोम्सची. करेक्ट. आता क्रोमोझोम्सची जर का मैं स्टडी करत है तो भैया यहाँ पे मुझे तो पता चल गया, पर पता चल रहा है ना कि कौन से क्रोमोझोम ये बच्चे के पास है. अगर मुझे ये पता चल रहा है भैया कि कौन से क्रोमोझोम बच्चे के पास है, तो मुझे ये भी पता चलेगा ये जो बच्चा है ये मतलब बॉय है या फिर गर्ल है. और पहले तो अभी तो चलो ठीक है, थोड़ा बहुत अवेयरनेस हमारी सोसायटी में आ रहा है, बट देन हर जगह ये अवेयरनेस अभी तक नहीं पहुंचा. त्याच्यामुळे काय होतं ना की बऱ्याचशा ठिकाणी जर का गर्ल चाइल्ड जर का असेल तर याला डिरेक्टली काय केलं जातं, किल केलं जातं. आणि ॲम्निओसेंटेसिसचा वापर ना लोक त्यासाठीच खूप करायला लागलेले मधात, की ॲम्निओसेंटेसिस करतील, दे विल नो दी सेक्स ऑफ द चाइल्ड, आणि एकदा का सेक्स ऑफ द चाइल्ड यांना लक्षात आलं की मग काय करायचे, ते किल करायचे चाइल्डला. ठीक आहे. सो दॅट वॉज व्हेरी रॉंग. आणि हे नाही म्हणजे फिमेल फिटिसाइड जे आहे हे खूप जास्ती वाढलं होतं, म्हणजे अबॉर्शन करून करायचे जर फिमेल चाइल्ड आहे असं जर का दिसलं तर हा फिमेल फिटिसाइड कमी करायसाठी काय केलं गेलं, ॲम्निओसेंटेसिस जे याच्यावरती सरळ इंडियन गव्हर्नमेंटने काय आणलं, बॅन लावलं. ठीक आहे. चलो मूविंग ऑन. नेक्स्ट बघा काय आहे बघा, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. चलो पॉप्युलेशन एक्सप्लोजन बद्दल जराशी माहिती घेऊया. काय सांगितलंय बघा, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, इट इज द ट्रेमेंडस इंक्रीज इन साइज अँड ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन. एकतर पॉप्युलेशन मधचा साईज पण खूप जास्त इन्क्रीज होतं पहिली गोष्ट, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय होतं, ग्रोथ रेट जो आहे, ग्रोथ रेट पण काय झाला, खूप जास्ती वाढलाय. यालाच आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सिम्पल आहे. ठीक आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन. आता बघा, आता इथे काही नंबर्स दिले आहेत बाळा. हा जो पार्ट आहे, अगेन लेट मी टेल यू, इट इज फॉर नीट. आपल्या सीईटी किंवा बोर्ड्समध्ये एवढा तुम्हाला डिटेल नाही सांगितलं आहे. नीटवाले बाळा, नीटसाठी प्रिपेअर करणाऱ्या बेटा बघा काय आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन काय सांगितलं आहे, जवळपास 1990s मध्ये किती होतं, 2 बिलियन होतं. पूर्ण वर्ल्डचं पॉप्युलेशन इमॅजिन करा. 2000 मध्ये वर्ल्ड पॉप्युलेशन किती झालं, 6 बिलियन झालं. कैन यू इमेजिन यार, 4 बिलियन का फर्क पड़ गया. मिलियन नहीं बोल रहे भैया, 4 बिलियन की बात कर रहे हैं. 1 बिलियन मतलब कितना होता है पता है, 1 बिलियन मतलब होता है 1000 मिलियन. 100 नहीं, 1000 मिलियन मतलब 1 बिलियन होता है. तर इमेजिन करा ना, 4000 मिलियन से पॉपुलेशन बढ़ गया यार. इतना पॉपुलेशन कहाँ से आया, जमीन आसमान से टपका है क्या यार. ठीक है, छोड़ो. तर इतकं जास्ती पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालंय बघा कंप्लीट वर्ल्डमध्ये. अच्छा, इंडियाची जर का गोष्ट केली आपण तर 1947 म्हणजे ड्युरिंग इंडिपेंडेन्स आपलं पॉप्युलेशन हार्डली किती होतं, 350 मिलियन पॉप्युलेशन होतं. ठीक आहे. 2000 मध्ये पॉप्युलेशन किती गेलंय, 1 बिलियन. मे 2011 जर बघितलं तर आपल्या इंडियाने 1.2 बिलियन तसं पण क्रॉस केलं होतं. आज तो भैया हम 23 खत्म हो रहा है भैया, 23 हमारा. तो इमेजिन करो कि अगर मतलब ठीक है कोविड की वजह से हमारा सेंसस नहीं हो पाया, बट स्टिल आज की हमारी जो पॉपुलेशन है यार 1.4 1.6 के करीब तो होनी चाहिए, मतलब इतना तो हो ही गया होगा मेरे ख्याल से, है ना. ठीक है. चलो फिर उसके बाद देखो क्या है कि ये पॉपुलेशन एक्सप्लोजन तो हो गया बेटा. नीट वाले अगेन देखो, मैंने पहले ही बताया कि ये इधर वाला जो टॉपिक है, नीट वाले बेटा थोड़े से ध्यान से देखो कि पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे है याच्या मागे आता रीजन्स कुठले आहेत, कौन सा रीजन है भैया जिस वजह से इतना ज़्यादा बढ़ गया पॉपुलेशन, मतलब इतना एक्सप्लोजन क्यों. हम किसकी बात कर रहे हैं, इंडिया की बात कर रहे हैं. ठीक. तर इंडियामध्ये याच्या मागे रीजन काय, फर्स्ट डिक्रीज्ड डेथ रेट. डेथ रेट कमी झाल्यामुळे काय आहे भैया, जो वैसे भी हमारे पॉपुलेशन में से जो जनता गायब होने वाली थी ना डेथ की वजह से, ये अब डेथ रेट कम हो गया, तो ये कटने की वजह से यही हमारे पॉपुलेशन में ही बची है. ठीक है. तो उसकी वजह से पॉपुलेशन मतलब क्या हो गया, बढ़ गया. देखो नई जनरेशन तो आ ही रही है, चाइल्ड बर्थ तर तसा पण होतोय. ठीक. पण डेथ रेट कमी झाल्यामुळे पॉपुलेशन काय असं वाटतं आपल्याला जास्ती वाढलेलं दिसतंय. ठीक. तो ये सिक्वेन्स ना ये बहुत ध्यान से याद रखना, कारण याच्यावरती पण याच्या आधी क्वेश्चन आलेला आहे की रिझन फॉर पॉप्युलेशन एक्सप्लोजन. तुम्हाला 4ही मुद्दे दिलेले, पण
पहिला जो मुद्दा आहे इट इज लाईक ये प्रायोरिटी वाला मुद्दा आहे. डेथ रेट कमी झाल्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं. त्याच्यानंतर जे रिजन रिस्पॉन्सिबल आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनसाठी दॅट इज मैटरनल मॉर्टेलिटी रेट. मतलब मैटरनल मॉर्टेलिटी रेट भी क्या हो गया, अरे चलो, डेथ रेट कम हुआ किसका किसका, मैटरनल सॉरी डेथ रेट कमी झालाय ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये. ठीक आहे. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा सुद्धा कमी झाला. मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे चाइल्ड बर्थ नंतर मदर जी आहे यांच्या डेथचा नंबर कमी झाला. ठीक. सेकंड, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट ये भी क्या हो गया, डिक्रीज हो गया. जस्ट आफ्टर बर्थ इन्फंटची डेथ. ठीक. ह्या डेथचा रेट पण काय झालेला दिसतो आपल्याला, कमी झालेला दिसतो. अँड increase in number of people in reproductive age. This is the fourth point की रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये जे पॉप्युलेशन है यांचा नंबर वाढतोय. सो ये चौथा पॉइंट हो गया जो क्या है, रिस्पॉन्सिबल है हमारे पॉपुलेशन एक्सप्लोजन के लिए. ठीक है. अकॉर्डिंग टू 2001 सेंसस रिपोर्ट दी पॉपुलेशन ग्रोथ रेट वाज अराउंड 1.7%, दैट इज 17 पीपल पर 1000 पर ईयर. अच्छा, नीट अगेन, नीट वाले बच्चे अगेन देखो, मैंने ना ये बहुत ध्यान से याद देखो तुम की बाळा, तुम्ही जर जुन्या NCERT रेफर करत असेल, जुन्या NCERT मध्ये ना 2001 साठी जो डेटा दिला है, ये डेटा 2001 के लिए था. हाँ, पुरानी वाली NCERT. इन केस अगर कोई रेफर कर रहा हो तो, तर 2001 चा त्यांनी डेटा सांगितला आणि तिथे त्यांनी म्हटलं की बाबा 2001 च्या हिशोबाने आपला ग्रोथ रेट किती होता, इट वॉज 1.7%. म्हणजे एका वर्षी 1000 व्यक्तींच्या मागे 17 बर्थ होत होत्या. ये था अकॉर्डिंग टू 2001 डेटा. अकॉर्डिंग टू 2011 नहीं, हमारी जो NCERT ने पब्लिकेशन लाया है उसमें इन्होंने बताया कि भैया 2011 मध्ये हा जो डेथ रेट है ये कितना बताया यहाँ पे तुमको, 2% बताया. म्हणजे 20 न्यू बर्थ हो रही है पर 1000 पीपल पर ईयर. ठीक है. ओके, चलो मूविंग ऑन. मेथड टू प्रिव्हेंट पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ठीक आहे, आता एवढं तर कळतं आहे यार, पुष्कळ जास्त पॉप्युलेशन वाढलंय, एवढं नको आहे. उगीच जमिनीवर भार, नुसता त्रास होत आहे सगळ्यांना, नको आहे आपल्याला एवढं पॉप्युलेशन. तर आता जाऊन काय मारने तो नहीं वाले हो भैया, कोई मतलब थैनोस भी नहीं आने वाला हमारे यहाँ पे, चुटकी बजा ली हाफ पॉपुलेशन को गायब कर लिया, इतना मतलब तो नहीं हो पाता है ना. आई मीन होप ऐसे हो जाता, बट खैर नहीं, ऐसा कोई होप नहीं है मेरी. बट अगेन अगर हम लिटरल सिचुएशन को अगर हम देखें, हमारे सामने जो सिचुएशन है, सो इट इज़ क्वाइट अलार्मिंग सिचुएशन, क्योंकि बहुत ज़्यादा पॉपुलेशन बढ़ गया यार. तो खैर आगे जाके ये पॉपुलेशन इसी रेट से ना बढ़े. आता हे जे 2% ग्रोथ रेट जो आपल्याला दिसतोय, तुम सोचो ना यार, यहाँ देखो ना, मतलब हार्डली 10 सालों में ये पॉपुलेशन ग्रोथ जो है या फिर पॉपुलेशन ग्रोथ रेट जो है ये 0.3 से बढ़ गया. 0.3 से ही बढ़ा ना, हाँ 0.3 से बढ़ गया. तो बहुत ज़्यादा है यार. मतलब या फिर तुम इस हिसाब से बोलो कि एक साल में मतलब 1000 लोगों के पीछे 3 बर्थ ज़्यादा हो रही है पहले से 10 सालों में सिर्फ. अगर ऐसे छोटा नंबर अगर तुम कंसिडर करो ना तो कुछ नहीं लगता, जैसे जब बड़े बड़े नंबर में चले जाओगे ना तो फिर दिक्कत होने लगती है. ठीक है, छोड़ो यार, ये बाद में डिस्कस करेंगे. मतलब हमारा मुद्दा ऐसे है, पॉपुलेशन बहुत ज़्यादा बढ़ रहा है, ये इतना नहीं बढ़ना चाहिए. ठीक है. एनीवे मूविंग ऑन. सेकंड देखो क्या है कि अगर ये पॉपुलेशन को हमें कंट्रोल में रखना है, कंट्रोल बोलो या फिर इतना ज़्यादा एक्सप्लोजन नहीं होने देना, तो हम क्या कर सकते हैं, कौन सी मेथड्स यूज कर सकते हैं. तर बघा, एक तर पहिली गोष्ट काय करू शकतो आपण, रेजिंग दी मॅरेजेबल एज टू 18 ईयर्स फॉर फीमेल अँड 21 ईयर्स टू मेल. ये NCERT के हिसाब से भैया ये मेजर बताया गया की मॅरेजेबल एज जी आहे ही काय करायला हवी, रेज करायला हवी. मेल्समध्ये का गई, हाँ 18 ईयर फॉर फीमेल एंड 21 ईयर्स फॉर मेल. अब ये इन्होंने मेजर बताया. ठीक. अच्छा, सेकंड जो है वो कपल विथ स्मॉल फैमिली शुड बी गिवन सम इन्सेंटिव्स. की स्मॉलर फॅमिलीजला जर म्हणजे तुम्हाला जर का हवं आहे की बाबा सोसायटीमध्ये न्यूक्लियर फॅमिली नहीं बोले, छोटी फॅमिली अगर आपको प्रमोट करनी है, एकच चाइल्ड जर का कोणाचं असेल, छोटी फॅमिली जर का असेल, तर गवर्नमेंटने यांना काही इन्सेंटिव्ह द्यायला हवं. इनकी तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए, भैया तुमने बहुत अच्छा डिसीजन लिया कि तुमने अपनी फैमिली जो है ये लिमिटेड रखी है ना, पॉपुलेशन इंक्रीज करने में बहुत ज़्यादा तुमने कंट्रीब्यूट नहीं किया. ठीक. तो इसके लिए गवर्नमेंट ने इनको थोड़ा सा अप्रिसिएट करना चाहिए, कुछ इंसेंटिव देना चाहिए. ठीक है.
आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे कुछ बर्थ कंट्रोल मेथड्स, की बाबा जे चाइल्ड म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जे पॉप्युलेशन आहे यांना किंवा दे शुड नो सर्टन बर्थ कंट्रोल मेथड्स. तर आता ह्या बर्थ कंट्रोल मेथड्स जे आहेत कुठल्या कुठल्या आहेत, लेट अस डिस्कस अबाउट दॅट. तर बऱ्याचशा मेथड्स है, काही नेचुरल मेथड्स आहेत, काही बैरियर मेथड है, वो डिस्कस करते हैं हम, थोड़ी देर में डिस्कस करते हैं. अब पहले बात करेंगे बेटा कॉन्ट्रासेप्टिव्स. कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे बेसिकली काय आहे, अशा अशा डिव्हाइसेस जे काय करतील तुम्हाला, येस, प्रेग्नेंसी थांबवायला मदत करतात. ऐसे डिवाइसेस को हम कॉन्ट्रासेप्टिव्स बोलेंगे. डिवाइसेस बोलो या फिर ऐसी कोई मेथड बोल दो, उसको हम कॉन्ट्रासेप्टिव मेथड बोल रहे हैं. मतलब दीज मेथड्स आर यूज फॉर प्रिवेंशन ऑफ प्रेग्नेंसी. ठीक है, ओके. आता एक आयडियल कॉन्ट्रासेप्टिव जे आहे याच्या काय प्रॉपर्टीज असायला पाहिजे. हमको बर्थ कंट्रोल करना है. आता बर्थ कंट्रोलसाठी जर आपण काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स यूज करतोय तर एक आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह कसं असायला हवं, कुठल्या प्रॉपर्टीज असायला हवं. एक तर युजर फ्रेंडली, कारण काही काही डिव्हाइसेस असे आहेत बघा की ज्यांना बॉडीच्या आत इन्सर्ट करायसाठी मेडिकल प्रैक्टिशनरचीच हेल्प घ्यावी लागते. तो वहाँ प्राइवेसी मतलब वहाँ पे क्या है, कोई जो पर्सन इंडिविजुअल तो उसको कोई कंट्रोल नहीं कर सकता, इसको हर बार मेडिकल प्रैक्टिशनर के पास जाना पड़ेगा, है ना. तो ये तो थोड़ी सी दिक्कत भरी बात है ना. तो जो कॉन्ट्रासेप्टिव है ये यूज़र फ्रेंडली होना चाहिए. दूसरी चीज़, ये इजीली अवेलेबल होना चाहिए. ठीक. तीसरा म्हणजे इफेक्टिव पण असायला हवा. वरना पता चला भैया तुमने ना 5-6 हज़ार डाल दिए कॉन्ट्रासेप्टिव में और एफिशिएंसी उसकी बिल्कुल 20% है. तो मतलब ही नहीं रहा ना उसमें कुछ. एफिशिएंसी अच्छी होनी चाहिए कभी भी किसी भी कॉन्ट्रासेप्टिव की, है ना. अच्छा, रिव्हर्सिबल विथ नो साइड इफेक्ट्स. कॉन्ट्रासेप्टिव्ह जे हे रिव्हर्सिबल असायला हवं आणि याचे साईड इफेक्ट्स नसायला हवे. याचा अर्थ काय आहे, इमॅजिन एखादी कपल आहे, दे आर टेकिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि या ज्या पिल्स आहेत, लेटेस्ट से की यांनी डिसाईड केलं की बाबा आपल्याला 2 वर्ष मूल नको आहे लग्नानंतर, मे बी 3rd or 4th इयर जे असेल लग्नाचं त्यावेळेला आपल्याला चाइल्ड हवा आहे. दे हॅव डिसाइडेड दॅट. सो दे स्टार्टेड टेकिंग सर्टन कॉन्ट्रासेप्टिव्स. 2 वर्षासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेतले. 3rd इयरला यांना चाइल्ड हवं आहे. ठीक. इनफॅक्ट असं झालं की 3rd इयरला चाइल्ड नको, मग यांनी डिसाइड किया कि 4th ईयरला पण नको. दे डिसाइडेड हमको 5वें साल में चाहिए. तो थोड़ा सा इन्होंने एक्सटेंड कर लिया पीरियड. तो क्या है कि मतलब ऐसा है की जोपर्यंत कॉन्ट्रासेप्टिव्स घेत आहे त्यांचा असर तोपर्यंतच असायला हवा. कॉन्ट्रासेप्टिव्स घ्यायचं थांबलं की त्याचा असर रिव्हर्सिबल नको. रिव्हर्सिबल म्हणजे सॉरी, त्याचा असर रिव्हर्सिबल कसं सांगायचं, थांबा, स्टेटमेंटला सध्या लक्षात देऊ नका, मी परत सांगते कि भैया एक कपल है, ठीक है, फिर से बताती हूँ. देखो, एक कपल है, इसने डिसाइड किया कि इनको शादी के 4 साल बाद बच्चा चाहिए लेटेस्ट से. तो इन्होंने कॉन्ट्रासेप्टिव्स लेना शुरू किया आणि नंतर यांचा मन बदलना है. इनको लगा भैया दूसरे साल में ही हमको बच्चा चाहिए. ठीक है, तो कॉन्ट्रासेप्टिव तो 4 साल के प्लान के हिसाब से लिए थे, बीच में अब इनको क्या है, बच्चा चाहिए दूसरे साल में. तो ऐसे में ये जो कॉन्ट्रासेप्टिव्स है इनका असर रिवर्सिबल होना चाहिए कि भैया नहीं चाहिए ना, मतलब कॉन्ट्रासेप्शन नहीं चाहिए, मतलब दे हैव टू गेट प्रेग्नेंट. तो ऐसे में क्या है, इसका इफेक्ट जो है हम क्या कर सके, रिवर्स कर सके. ठीक. तो ये मोबिलिटी जो है ये हमारे यूजर जो है उनको मिलनी चाहिए. और नॉन इंटरफेरिंग विथ सेक्शुअल ड्राईव्ह, म्हणजे हे जे कॉन्ट्रासेप्टिव्स घेतल्यामुळे जो घेणारा व्यक्ती जो आहे याच्या सेक्शुअल ड्राईव्ह, सेक्शुअल डिझायर आणि सेक्शुअल ॲक्ट या तिन्ही गोष्टींवरती कुठलाही असर व्हायला नको. ठीक. अशा जर काही प्रॉपर्टीज प्रेझेंट केल्या जात असेल तर त्या कॉन्ट्रासेप्टिव्हला आपण आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतो. ठीक. असं आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्हची गरज का बरं पडली हे आपण नंतर डिस्कस करू, कारण देर आर सर्टन कॉन्ट्रासेप्टिव्स ज्यांचे साईड इफेक्ट्स पण आहेत. ठीक. कुठले साईड इफेक्ट्स आहेत, काय आहेत ते आपण नंतर डिस्कस करूयात. तर ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यामुळे दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ एनी आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ठीक आहे, ओके, मूव्हिंग ऑन. चलो, आता बघा कॉन्ट्रासेप्शनच्या मेथड्स जे आहेत या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्सपैकी पहिली जी मेथड आहे, एक रफली जर का मी तुम्हाला सांगायला गेले तर सी कॉन्ट्रासेप्टिव मेथड्स जो है ना बेटा, कौन सी टाइप की है. एक है भैया हमारी नेचुरल मेथड. ठीक. दूसरी जो है ये है भैया बैरियर मेथड. ठीक है. तीसरी जो है इसको हम बोलेंगे आपकी ओरल
कॉन्ट्रासेप्टिव्स, ठीक। चौथा जो है वो है इंट्रा यूटेराइन डिवाइसेस जिनको हम बोलते हैं आईयूडीज, ठीक। बाद में है हमारे कुछ इम्प्लांट्स और सबसे लास्ट में सर्जरी, ठीक आहे। या वेगवेगळ्या मेथड्स आहेत कशाच्या, कॉन्ट्रासेप्टिव्सच्या। एव्हरी टाईप म्हणजे जितक्या पण पद्धती आहेत कॉन्ट्रासेप्शनसाठी सगळ्या डिस्कस करूयात आपण आज। तर सगळ्यात पहिले बघा काय नॅचरल मेथड जी आहे, नॅचरल मेथड म्हणजे काय आहे, सी प्रेगनेंसी रोकनी है, बट इसके लिए आपको कोई बाहर से दवाई नहीं लेनी। ये कुछ ऐसे आपको ये म्हणजे नॅचरल मेथड जी आहे ना, नॅचरल मेथड रिलाइज ऑन युअर जनरल नॉलेज रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ। म्हणजे काय आहे, आता तो आपल्याला जसं माहिती आहे की बाबा फिमेल्समध्ये काय म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14 डेज आधी काय होतं, ओव्युलेशन होतं, करेक्ट। आणि ओव्युलेशनच्या 3 डेज प्रायर अँड 3 डेज आफ्टर जो पिरियड आहे या पिरियडमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स नाही व्हायला पाहिजे। का बरं, कारण बाबा स्पर्म जे आहेत दे कॅन रिमेन अलाइव्ह फॉर अप्रॉक्सिमेटली 2 डेज इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, करेक्ट। ज्या दिवशी ओव्युलेशन होत आहे त्याच्या 20 म्हणजे 2 डेज प्रायर आणि 2 डेज आफ्टर जर स्पर्मचा कॉन्टॅक्ट म्हणजे इन केस स्पर्म जर का रिप्रोडक्टिव्ह ट्रैक्ट में आले, सो देर इज अ गुड चांस कि भैया इसका फर्टिलाइजेशन हो जाए, ठीक है। ये हमको क्या करना है, अवॉइड करना है। तो ये पीरियड के अलावा अगर दूसरे पीरियड में म्हणजे 14 डेजच्या आधी 2 दिवस नंतर 2 दिवस, 14 म्हणण्यापेक्षा ओव्युलेशनच्या 2 दिवस आधी 2 दिवस नंतर जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर काय केला नहीं होऊ दिला तर भैया फर्टिलाइजेशन के चांसेस ही नहीं, प्रेगनेंसी का मतलब चांस ही नहीं है, कोई अलग से पिल नहीं लेनी पड़ी, तुमको कुछ नहीं करना पड़ा। अशी जी मेथड आहे जिथे तुम्ही काय करता काही जनरल नॉलेज वरती रिलाय करत आहे, यही तो है हमारी नेचुरल मेथड्स, ठीक है। अच्छा क्या बोल रही है हमारी नेचुरल, अवॉइडिंग चांस ऑफ स्पर्म एंड ओवम मीटिंग, स्पर्म आणि ओवमला एकमेकांसोबत मिळून जायचंच नाही है। अच्छा तो ये कौन सी मेथड्स है, एक तो मैंने अभी जस्ट बताई जिसको बोला जाता है पीरियोडिक एब्स्टिनेंस, म्हणजे कपल अवॉइड कोइटस, कोइटस म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स, कपल्स अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स फ्रॉम डे 10 to 17 ज्याला आपण म्हणतो फर्टाईल पिरियड। इथे डे 10 to 17 का बरं म्हणालो, कारण एक आयडियल सायकल जर का बघितली आपण फर्स्ट टू 28 डेची जर एखाद्या फिमेलची सायकल आहे, सो अप्रॉक्सिमेटली 14th डेला काय होईल बा, यहाँ पे होगा ओव्युलेशन, करेक्ट। तर 3 डेज प्रायर, 3 दिन पहले इधर 3 दिन उधर, क्या है ये मैंने बीच में शायद 2 दिन बोल दिया क्या, आई गेस मुझे ऐसा लग रहा है कि मैंने बातों बातों में ना कहीं तो 2 दिन बोला कि 2 दिन पहले 2 दिन बाद में अवॉइड करना है सेक्सुअल कांटेक्ट, 2 के दिन ना 2 की जगह 3 दिन कंसिडर करो। ये बोलते बोलते ना कभी कभी ऐसे फ्लो में चले जाता है इंसान। ते काय आहे विंडो पिरियड जो आहे किंवा हा फर्टाईल पिरियड जो आहे ज्या ड्युरेशनला सेक्शुअल कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा आहे, येस हा ओव्युलेशनच्या 3 डेज आधी आणि 3 डेज नंतर एवढ्या दिवसांसाठी सेक्शुअल कॉन्टॅक्ट व्हायला नको, ठीक। या मेथडला काय म्हणतोय आपण, ये भैया पीरियोडिक एब्स्टिनेंस, एब्स्टिनेंस मतलब टू एब्स्टेन, टू रिफ्रेन, नहीं करनी ये चीज, ठीक। अच्छा ऑल्सो कॉल्ड, यालाच काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो नोन एज रिदम मेथड और नॅचरल फॅमिली प्लॅनिंग। सिंपलशी मेथड आहे, साधं जनरल नॉलेज आपल्याला माहिती असायला हवं, ठीक आहे बाप्पा। दूसरी जो मेथड है उसको बोला जाता है कोइटस इंटरप्टस। आता कोइटस इंटरप्टस म्हणजे काय आहे, या मेथड मध्ये काय केलं जातं, द पीनस इज विड्रॉन फ्रॉम द वेजाइना जस्ट बिफोर इजॅक्युलेशन। मेल्स मध्ये इजॅक्युलेशन व्हायच्या जस्ट आधी मेल जो आहे मेलने काय करायला पाहिजे, याचं एक्सटर्नल जेनिटल किंवा पीनस जो आहे फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमधून बाहेर काढायला हवं, म्हणजे स्पर्म जे आहेत स्पर्म फीमेल रिप्रोडक्टिव ट्रैक्ट में थे डिपॉजिटस होणार नहीं। अब फीमेल रिप्रोडक्टिव ट्रैक्ट हमको चाहिए क्या भैया, यही तो चाहिए ना, ये इन दोनों की मीटिंग होनी ही नहीं चाहिए, ये मिलना ही नहीं चाहिए। अगर इजैकुलेशन स्पर्म का फीमेल रिप्रोडक्टिव ट्रैक्ट में होता ही नहीं तो मिलेंगे किधर से, है ना। तो ये मेथड जो है बोला बेटा इसको बोलते हैं हम कोइटस इंटरप्टस, ठीक है। किंवा यालाच दुसरा नाव आहे, इट इज ऑल्सो नोन एज रिजेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स और पुल आउट मेथड और विड्रॉल मेथड, हे वेगवेगळ्या नावं दिलेत। अच्छा आणि थर्ड मेथड जी आहे इट इज कॉल्ड लॅक्टेशनल ॲम्नोरिया। आता ॲम्नोरिया म्हणजे आहे ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन ड्युरिंग द पिरियड ऑफ लॅक्टेशन, सॉरी
ॲम्नोरियाचा अर्थ असतो अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन. लॅक्टेशनल ॲम्नोरिया म्हणजे की जस्ट एखादी फिमेल आहे, जस्ट तिला काय झालं, एखादी म्हणजे चाइल्ड झालाय, सो आफ्टर चाइल्ड बर्थ, राईट आफ्टर चाइल्ड बर्थ, जोपर्यंत ही फिमेल चाइल्डला मिल्क प्रोव्हाइड करत आहे, ठीक आहे, जोपर्यंत हिच्या बॉडीमध्ये लॅक्टेशन होत आहे, त्या ड्युरेशनमध्ये हिच्या बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ही हॉल्टेड असते. मेन्स्ट्रुअल सायकल डज नॉट टेक प्लेस. तर जर मेन्स्ट्रुएशन नाही आहे किंवा मेन्स्ट्रुअल सायकल जर म्हणजे चालू नाही आहे, याचा अर्थ ओव्हुलेशन पण नाही होतं, करेक्ट. ओव्हुलेशन नाही तर मग अशा ड्युरेशनमध्ये पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स किंवा क्वायटिस इंटरप्टस या सगळ्या गोष्टींची किंवा एखादी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घ्यायची या सगळ्यांची गरज नाही आहे, बिकॉज ओव्हुलेशनच नाही होत आहे, करेक्ट. तर काय आहे की सेक्शुअल इंटरकोर्स ड्युरिंग दिस पिरियड ऑफ लॅक्टेशनल ॲम्नोरिया दॅट इज सेफ. ठीक काय, इट इज द ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन ड्युरिंग द पिरियड ऑफ लॅक्टेशन आफ्टर पार्च्युरेशन. काय, बिकॉज ओव्हुलेशन डज नॉट अकर इन दिस period, the chances of contraception are none. कॉन्ट्रासेप्शन नाही यार, कन्सेप्शन. the chances of conception are none. कारण या ड्युरेशनमध्ये काय आहे, ओव्हुलेशन नाहीच आहे, त्याच्यामुळे कन्सेप्शन व्हायचे चान्सेस 0 आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की दिस मेथड इज रिलायबल फॉर अ मॅक्सिमम पिरियड ऑफ 6 months आफ्टर डिलिव्हरी. कॅन यू इमॅजिन की ही जी मेथड आहे ना, खूप जास्ती दिवसांसाठी अप्लिकेबल नाही आहे. हार्डली मॅक्स टू मॅक्स 6 months त्याच्यावरती रिलाय करू शकतो. त्याच्यानंतर या मेथडवरती रिलाय करना ज़रूरी नहीं है कि फीमेल अगर मतलब कुछ बच्चों को आपने देखा होगा कि शायद 1 साल 2 साल मतलब 1-2 साल के हो जाने के बाद भी कुछ कुछ मतलब फीमेल जो है ये क्या करती है, मिल्क प्रोवाइड करती है बच्चों को. बट ऐसा ज़रूरी नहीं है कि भैया मतलब मिल्क प्रोवाइड किया जा रहा है इसका मतलब ये फीमेल के बॉडी में मेंस्ट्रुअल साइकिल मतलब जब तक चाइल्ड जो है ये मैमरी ग्लैंड पे फीड कर रहा है तब तक मेंस्ट्रुएशन होगा ही नहीं. ऐसा ज़रूरी नहीं है. आपकी कभी कभी ना मतलब फिजियोलॉजी ऐसी गंदा दगा देती है ना, वो कभी बता नहीं सकते. ठीक है, तो ये जो मेथड है बेटा लैक्टेशनल एमनोरिया, इट इज़ गुड एज फॉर 6 months, उससे ज़्यादा नहीं. ठीक है, चलो दूसरी चीज़ ऐसी देखो कि ये जो नेचुरल मेथड्स है ना, 0 साइड इफेक्ट. सही है क्या, 0 साइड इफेक्ट. ॲक्च्युली किसी केमिकल को इंटेक नहीं किया जा रहा है, त्याच्यामुळे काय आहे साइड इफेक्ट्स, केमिकल साइड इफेक्ट्स आपल्याला काही दिसणार नहीं. हाँ, बट एक गंदा साइड इफेक्ट्स हो सकता है कि इसकी रिस्क बहुत ज़्यादा है, करेक्ट. कारण हो कधी कधी असं होतं ना की ओव्हुलेशन जे आहे, ओव्हुलेशन जे आहे समटाइम्स आयडियली इट शुड अकर ऑन 14th डे. ठीक, बट होऊ शकतं की ही जी सायकल आहे एखाद्या फिमेलमध्ये कधी कधी थोडी लांबली, 28 डेजच्या जागी सपोज इसकी सायकल ना 32 डेज की हो गई, तर ओव्हुलेशन जे आहे, ओव्हुलेशन कोणत्या डेला व्हायला पाहिजे, मग 18th डेला व्हायला हवं. ठीक है, इन केस ये 18th या 19th डे के ड्यूरेशन में अगर सेक्सुअल कॉन्टैक्ट हो गया तो क्या हो गया ना भैया, प्रॉब्लम आ गई ना, ये फर्टिलाइजेशन होने के तो पूरे चांसेस हो गए ऐसी केस में. तर काय है, नेचुरल मेथड जो है दे डोंट हैव साइड इफेक्ट, बट इनकी रिस्क बहुत ज़्यादा है, बहुत ही ज़्यादा है. ठीक है, चलो सेकंड जे आहे ये है भैया बॅरियर मेथड. ठीक, आता बॅरियर म्हणजे काय आहे की स्पर्म आणि ओवम, अगेन इनको मिलने तो देना नहीं है, क्योंकि ये मिल गया तो भैया फर्टिलाइजेशन होगा, बच्चा हो जाएगा, हमको नहीं चाहिए वो, हमको प्रेग्नेंसी ही नहीं चाहिए. की प्रेग्नेंसी थांबवायसाठी तुम्ही काय करताय, स्पर्म आणि ओवम यांच्यामध्ये एक दीवार लाती तुमने, लिटरल दीवार नहीं ला रहे बट कुछ तो बैरियर ला रहे बीच में, करेक्ट. तर इट इज दी, ये क्या है, बैरियर मेथड इज बेस्ड ऑन प्रिवेंशन ऑफ ओवम एंड स्पर्म फ्रॉम फिजिकली मीटिंग विद द हेल्प ऑफ बैरियर. ठीक है, कुठल्या कुठल्या मेथड्स यूज करतोय आपण, एक आहे कॉन्डम्स, दुसरा आहे डायफ्राम, सर्वाइकल कॅप्स अँड वॉल्ट, आणि थर्ड आहे स्पर्मिसाइडल क्रीम्स, जेलीज अँड फोम्स. ठीक आहे, बघा आता कॉन्डम्स जे आहे, कॉन्डम्स आपल्याला माहिती आहे थिन रबर पासून बनलेले आहेत, मेड फ्रॉम थिन रबर और लॅटेक्स शीथ. रबर किंवा लॅटेक्स पासून बनलेले आहेत कॉन्डम. अच्छा, काय करतात कॉन्डम, ते प्रिव्हेंट मीटिंग ऑफ स्पर्म अँड ओवम. ठीक आहे, अँड रिमेंबर कॉन्डम जे आहेत दे आर मेड फॉर मेल ॲज वेल ॲज फिमेल, दोघांसाठी पण अवेलेबल असतात. ठीक, ऑल्सो प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट, ये बहुत ही ज़रूरी पॉइंट, कॉन्डम जे आहेत हे काय करतात, ते प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजेसच्या अगेन्स्ट काय करत आहे, हे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतायत. ठीक आहे बाबा. सेकंड जो आहे डायफ्राम, सर्वाइकल कॅप्स अँड वॉल्ट्स. आता हे काय आहे, दीज आर मेड फ्रॉम रबर. ठीक, डायफ्राम है कि सर्वाइकल कैप्स है कि वॉल्ट्स है, ये इस तरीके का स्ट्रक्चर दिखेगा आपको.
कशाचं? आपलं डायफ्राम किंवा सर्वायकल कॅप्स, इनफॅक्ट वॉल्स ॲज वेल. तर कशापासून बनलेले आहेत? रबर्सपासून. ठीक आहे. दे आर इन्सर्टेड इन टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक टू कव्हर सर्विक्स ड्युरिंग क्वायटस. काय करत आहेत हे सगळे जे बघा, कॉन्डम्स दे वर मेड फॉर मेल्स अँड फिमेल, करेक्ट. अच्छा, मेल्स असेल तर मेल्समध्ये काय आहे? पीनस जे आहे याला कव्हर केलं जातं कॉन्डमने. इथे काय दिसतंय बाबा आपल्याला की डायफ्राम, सर्वाइकल कॅप्स आणि वॉल्स हे काय करत आहे? ये किसको कव्हर कर रहे? दे आर कव्हरिंग दी सर्विक्स. सर्वाइकल कनाल जी आहे याला काय करतात? बंद करून टाकतात. ठीक है. और ये क्या है? इनकी एक स्पेशालिटी ऐसी है कि डायफ्राम किंवा सर्वाइकल कैप्स जो है ये रीयूजेबल है, अनलाइक कॉन्डम. कॉन्डम जो है इसको रीयूज नहीं किया जा सकता, जबकि डायफ्राम्स वगैरह जो है दे आर रीयूजेबल. ठीक है. फिर है स्पर्मिसाइडल क्रीम, जेलीज अँड फोम्स. तर या मेथड्स आहे, ये क्या है? दीज आर केमिकल बैरियर्स. यांना आपण केमिकल बैरियर्स म्हणतो. वो तो फिजिकल बैरियर थे, ये केमिकल बैरियर है. यूजुअली यूज्ड अलॉन्ग विथ मैकेनिकल बैरियर्स टू इन्क्रीज देअर कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काय केलं जातं? डायफ्राम, सर्वाइकल कॅप आणि वॉल्स यांच्या सोबतच स्पर्मिसाइडल क्रीम किंवा फोम किंवा जेलीज पण यूज केल्या जातात बाय फिमेल, सो दॅट स्पर्म्स जे आहेत स्पर्म्सला आयदर किल केलं जाईल किंवा यांची मीटिंग ओवम सोबत होणारच नहीं, याची खबरदारी घेतली जाईल. ठीक है. ओके. तो ये मेथड जो थी ये क्या थी? बैरियर मेथड थी. ठीक है बाबा. ये इस तरीके से देखो कुछ क्या बोलेंगे, ये हमारे बैरियर्स है. जैसे ये कॉन्डम है, ये हो गया सर्वाइकल कैप, ये भैया अब ये क्या क्रीम भी दिखाने की जरूरत थी क्या? ठीक है. तो ये क्या है? हमारा डायफ्राम विथ स्पर्मिसाइडल जेल. ये देखो, ये जो डायफ्राम है इसके अंदर इन्होंने क्या डाल दिया? ये स्पर्मिसाइडल जेल डाल दिया. तो स्पर्म जो है ना ये बचने के चांसेस, देखो साइडल, स्पर्मी साइड, साइड मतलब क्या है? टू किल. तुमने ये वर्ड देखा होगा ना, जैसे पेस्टिसाइड, साइड इज टू किल. फंगीसाइड, सुइसाइड, साइड मतलब किल करना. ठीक आहे. तर स्पर्मिसाइडल क्रीम म्हणजे अशा क्रीम ज्या काय करतात? स्पर्मला किल करतील. ठीक. तर काय करताय बघा, स्पर्म्सला किल करणाऱ्या ज्या क्रीम्स आहेत दे कॅन बी यूज्ड अलॉन्ग विथ दिस सर्वाइकल कैप और वॉल्ट और डायफ्राम्स. ठीक. ये हो गया स्पंज. कुछ इस तरीके के क्या है बैरियर मेथड्स हम यूज कर सकते हैं. अच्छा, त्याच्यानंतर आहे काही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता नावातच काय करतात? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे दे विल बी टेकन ओरली. ठीक आहे. आता ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे दे आर हॉर्मोनल प्रिपरेशन इन दी फॉर्म ऑफ पिल्स. छोट्याशा पिल्स बनवल्या जातात अँड दीज पिल्स हॅव स्पेसिफिक हॉर्मोन कंपोजिशन. पिल्स आर स्मॉल डोजेस ऑफ इधर. काय काय प्रेझेंट आहे बघा पिल्समध्ये? इथे एकतर प्रेझेंट असतं प्रोजेस्ट्रोजन और प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन. प्रोजेस्ट्रोजन इट इज वन ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन इटसेल्फ. करेक्ट. तुम्हाला लक्षात आहे प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन जो आहे हा प्रेग्नन्सी हॉर्मोन म्हटलं जातं याला. आणि प्रोजेस्टेरॉन जोपर्यंत आहे बॉडीमध्ये तोपर्यंत FSH किंवा LH सिक्रिएट होत नाही, है ना. जर प्रोजेस्टेरॉनची लेवल जास्ती आहे FSH LH रिलीज होणार नाही. FSH LH नाही आहे तर फॉलिकलचं डेव्हलपमेंट होणार नाही. फॉलिकल डेव्हलप नाही झाले तर ओव्हुलेशन होणार नाही. कळत आहे? अशा पद्धत म्हणजे दिस विल बी द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ दी हॉर्मोन्स. पण ही ॲक्शन व्हायसाठी प्रोजेस्टेरॉन की लेवल भी तो बढ़ानी पडेगी ना. तर याच्यासाठीच काय केलं जातं? आयदर फक्त प्रोजेस्ट्रोजन किंवा प्रोजेस्ट्रोजन आणि इस्ट्रोजन या दोन्ही हॉर्मोनच्या कॉम्बिनेशनच्या पिल्स ज्या आहेत ह्या जनरली फिमेल्स घेतात. ठीक. ओरल पिल्स ऑल्टर और इनहिबिट, म्हणजे बघा काय काय करू शकतात ओरल पिल्स? एक तर अल्टर और इनहिबिट ओव्हुलेशन. ओव्हुलेशनची जी डेट आहे याला आयदर प्रोलॉंग केलं जाऊ शकतं किंवा याला कंप्लीट इनहिबिटच केलं जाऊ शकतं. सेकंड थिंग इम्प्लांटेशन जे आहे होऊ शकतं. फर्टिलायझेशन बाय चान्स जर झालं तर इम्प्लांटेशन होऊ देणार नाही. अँड ऑल्सो मॉडिफाय दी क्वालिटी ऑफ सर्वाइकल म्युकस. सर्वाइकल म्युकसची क्वालिटी पण काय करतात? हे वाढवतात सो दॅट टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ स्पर्म. 3 महत्त्वाच्या ॲक्शन्स आपल्या ओरल पिल्स घेऊ शकतात. कुठलं? एकतर ऑल्टर और इनहिबिट ओव्हुलेशन, फर्स्ट थिंग. सेकंड यांनी काय केलं? इम्प्लांटेशन जे आहे याला थांबवलं. आणि तिसरं म्हणजे क्वालिटी ऑफ सर्वाइकल म्युकस यांनी चेंज केली. कशासाठी? टू प्रिव्हेंट दी एंट्री ऑफ स्पर्म. 3 महत्त्वाचे ॲक्शन्स आपल्या पिल्स घेतात. ठीक आहे. ओरल पिल्स हॅव टू बी टेकन डेली फॉर अ पिरियड ऑफ 21 days स्टार्टिंग विथ दी फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मोस्ट ऑफ दी पिल्स जे आहेत यांचा सिक्वेन्स असाच असतो की बाबा फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इथून
21 डेजसाठी काय आहे पिल्स कंटिन्यू केल्या जातात. अँड अगेन असं स्पेशली ज्या फीमेल्स कॉन्ट्रासेप्टिव चूज करतील उन मतलब डे डिसाइडेड होता है भैया, फर्स्ट डे पे ये पिल लेनी है, फिफ्थ डे तो है तो इसमें यही पिल हो गया. फिफ्थ डेला तुम्ही म्हणजे असं झालं 21 डेजसाठी पिल्स घ्यायच्या, पहिल्या दिवशी घेतली औषध आणि मधात 3 दिवसाची गॅप पडली आणि म्हणजे फिफ्थ डे आला. ठीक, फिफ्थ डेला तुम्ही काय आहे मधा 3 दिवस नहीं घेतले ना, तो तुमने सोचा कि हम सेकेंड डे की पिल लेंगे. नहीं करना भैया, वैसे वो हर डे के लिए ना क्या है हार्मोनल कंपोजिशन अलग अलग होता है. ठीक है, तो एवरी डे मतलब कुछ दिन की पिल्स डिसाइडेड है. ठीक है, एनीवे तो ये है क्या बाबा, ओरल पिल्स दे हैव टू बी टेकन डेली फॉर पीरियड ऑफ 21 डेज. ठीक है, एक और ओरल पिल का एग्जाम्पल दिया है तुमको, सहेली. इट इज एन एग्जाम्पल ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव डेवलप बाय सेंट्रल ड्रग रिसर्च इंस्टिट्यूट लखनऊ, CDRI. ठीक आहे, आपल्या इंडियामध्येच काय केली गेली ही कॉन्ट्रासेप्टिव्ह ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जी आहे ही बनवली गेली आणि इट कंटेन्स नॉन स्टिरॉइड वन्स अ वीक पिल. काय आहे याच्यामध्ये जे कंपोजिशन आहे कसं आहे, नॉन स्टिरॉइडल टाइप ऑफ कंपोजिशन है, फर्स्ट वेरी इंपॉर्टेंट थिंग. आणि ही पिल कशी है, वंस अ वीक. बाकी पिल्स क्या करने पड़ रहे थे भैया, एवरी डे 21 डेज तक लेने पड़ रहे थे, एक मंथ में. सहेली जी है वंस अ वीक में एक ही बार लेने की ज़रूरत है विथ व्हेरी फ्यू साईड इफेक्ट्स. आणि ही जी पिल आहे याचे साईड इफेक्ट्स जे आहेत ते पण कसे आहेत, अगदी मिनिमम आहेत. तर या मेथड्स कुठल्या आहेत बा, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या. ठीक है, उसके बाद देखो इम्प्लांट्स. आता इम्प्लांट्स जे आहेत, इम्प्लांट मतलब समझ सकते हैं ना, कहीं तो इम्प्लांट किए जाएंगे, अंदर डाले जाएंगे बॉडी के अंदर, तो कहाँ एग्जैक्टली कहाँ डाला जाता है ये इम्प्लांट. तो सबसे पहले तो समझते हैं ये इम्प्लांट्स करते क्या. इम्प्लांट जो है ना, दे आर इफेक्टिव फॉर longer period although their mode of action is similar to oral contraceptive. म्हणजे यांचं मोड ऑफ ॲक्शन कसं, जसं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचं मोड ऑफ ॲक्शन होतं तसंच. म्हणजे हे काय करतील, एकतर ओव्हुलेशनला थांबवतील किंवा डिले करतील किंवा इम्प्लांटेशनला थांबवतील किंवा सर्वायकल म्युकसची क्वालिटी काय करतील, बदलतील सो ॲज टू स्टॉप द एंट्री ऑफ स्पर्म. ठीक, अशा पद्धतीनेच काय आहे इम्प्लांट्स पण ॲक्ट करतात. पण इम्प्लांट्सला या पद्धतीने ॲक्ट करायसाठी भैया इन्होंने ये क्या हार्मोन रिलीज करते हैं क्या, क्योंकि देखो ओरल पिल्स में कुछ हार्मोन्स का कॉम्बिनेशन था, इसी वजह से ये हमारे बॉडी में इस तरीके की ॲक्शन हो पाई. आता इम्प्लांट्स जे आहेत, इम्प्लांट सुद्धा काय करत आहे, प्रोजेस्टेरॉन अलोन और कॉम्बिनेशन ऑफ इस्ट्रोजन along with progesterone are used by female as injection or implants under the skin. म्हणजे हे बघा, छोटंसं रॉड सारखं स्ट्रक्चर दिसतं, अगदी छोटंसं माचिसच्या काडीसारखं जे स्ट्रक्चर आहे छोटंसं, याला म्हटलं जातं इम्प्लांट. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे काय करतं, अगदी स्मॉल अमाऊंटमध्ये हॉर्मोन रिलीज करतो. कोणतं हॉर्मोन, आयदर एकटा प्रोजेस्टेरॉन रिलीज करेल किंवा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन, असे हॉर्मोन रिलीज करणारी काय ही छोटीशी स्टिक आहे. आणि ही जी स्टिक त्याला आपण इम्प्लांट्स म्हणतो. ही इम्प्लांट जनरली बघा इथे हा जो लोअर रिजन जो आहे आर्मचा, इथे काय केला जातो, इंसर्ट केला जातो. ठीक, चलो तो ये क्या है भैया, ये हो गए इम्प्लांट्स. अच्छा, नेक्स्ट मेथड जी है दैट इज इंट्रा यूट्राइन डिवाइसेस. ये देखो अब इंट्रा यूटेराइन डिवाइसेस काय करता है आपल्याला, इंट्रा मतलब अंदर, यूटेराइन मतलब यूट्रस के अंदर. ठीक, इंट्रायुटेराइन डिवाइसेस म्हणजे यूट्रसच्या आत काही स्पेशल डिवाइसेस काय केल्या जातात, इन्सर्ट केले जातात. काम काय आहे, प्रेग्नेंसीला थांबवायचं. ठीक, तो ये किस तरीके के डिवाइसेस है, देखो पहले जो डिवाइसेस है इनको हम बोलते हैं नॉन मेडिकेटेड डिवाइसेस, दूसरे है कॉपर रिलीजिंग डिवाइसेस आणि तिसरे आहे हॉर्मोन रिलीजिंग डिवाइसेस. म्हणजे काय, आता नॉन मेडिकेटेड डिवाइसेस है, डायग्राम अच्छा नहीं है वाटतं, ठीक है कोई दिक्कत नहीं. अब पहला जो नॉन मेडिकेटेड डिवाइस ये है, एग्जांपल याचा है लिपिज लूप. ये कुछ ना इस तरीके का दिखता है, देखो अशा पद्धतीचा हा जो डिवाइस आहे ज्याला म्हटलं जातं लिपीज लूप, ये है बेटा नॉन मेडिकेटेड डिवाइसेस. म्हणजे हा असा डिवाइस आहे जो फिमेल युट्रसच्या आत इम्प्लांट तर केला म्हणजे इन्सर्ट तर केला जातो, पण याच्यामधून कुठला सबस्टन्स रिलीज होत नाही, ना हॉर्मोन रिलीज करतोय ना स्पर्मिसाइडल मटेरियल रिलीज करतो, काहीच रिलीज करत नाही. पण आपल्या बॉडीची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे
की फॉरेन सबस्टन्स जर आपल्या बॉडीच्या आत एंटर करतोय तर अपनी इम्यून सिस्टम एकदम ये जाग येते है ना, ये एकदम हाइपर एक्टिव हो जाती है. जो अपना नहीं है उसको ये हमेशा किल करने की सोचती है ना. तर आता बॉडीमध्ये तुम्ही काय केलं, एक असं मटेरियल टाकलं जे तुमच्या बॉडीचं स्वतःचं नाही आहे. इम्यून सिस्टम क्या हो जाएगी, हायपर ॲक्टिव्ह हो जाएगी. म्हणजे युट्रसमध्ये इम्यून सिस्टम काय असेल, हायपर ॲक्टिव्ह असेल. का बरं, कारण याच्यामध्ये काय आहे, युट्रसमध्ये एक फॉरेन मटेरियल आहे. ठीक, तर काय होतं, नॉन मेडिकेटेड डिव्हाइसेस काय करतात, दे इन्क्रीज फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन युट्राइन वॉल. हे कसं झालं, युट्रसमध्ये तुम्ही काय केलं, जबरदस्तीचा एक मटेरियल ऐड करून ठेवला. इम्यून सिस्टम क्या है, ये वैसे भी बहुत ज़्यादा क्या हो, ये पैरानॉइड है भैया, इसको लग रहा है कि कोई तो फॉरेन मटेरियल यहाँ पे है. तर युट्रसमध्ये इम्यून सिस्टम काय आहे, ऑलरेडी कशी आहे, खूप जास्ती ये जोर शोर में वैसे भी काम कर रही है. अचानक इन केस अगर ऐसे में स्पर्म की एंट्री हो रही है अगर यूट्रस में तो क्या है, इम्यून सिस्टम वैसे ही बिल्कुल तैयारी में बैठी है, जो आएगा फॉरेन उसको किल करना है. काय होईल, स्पर्म्सला इझिली काय केलं जाईल, किल केलं जाईल. ठीक आहे, इनको डिरेक्टली फॅगोसाइट मतलब ह्या ज्या मॅक्रोफेजेस आणि ज्या फॅगोसाइटिक सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, स्पेशली युट्रसमध्ये काय करतात, स्पर्म्सला एनगल्फ करून यांना सरळ किल करतात. त्याच्यामुळे लिपिस लूप जे आहे, इट इज वन ऑफ दी गुड कॉन्ट्रासेप्टिव्ह. ठीक आहे, सेकंड जे दॅट इज कॉपर रिलीजिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह. आता बघा, कॉपर रिलीजिंग कॉन्ट्रासेप्टिव्ह काय करतात, तर दे डिक्रीज स्पर्म मोटिलिटी. स्पर्मची जी मोटिलिटी आहे या मोटिलिटीला कमी करतात. आणि दुसरं म्हणजे स्पर्मची फर्टिलाइजिंग कपॅसिटी जी आहे याला पण काय केलं जातं, डिक्रीज केलं जातं. तो ये दो तरीके से कौन ऐड कर रहा है, कॉपर रिलीजिंग आईयूडीज. कॉपर रिलीजिंग आईडी मध्ये कौन येता है, एक है भैया कॉपर टी हो गई, कॉपर 7 हो गया, किंवा मल्टीलोड 375. ये इस तरीके से ये कॉपर टी का स्ट्रक्चर आपको दिखे, कॉपर टी, कॉपर 7, मल्टीलोड 375, सारे इसी तरीके के स्ट्रक्चर हमें दिखेंगे. ठीक है, अच्छा. त्याच्यानंतर जे आहे दॅट इज हॉर्मोन रिलीजिंग. ये तो समझ गए होंगे. हॉर्मोन रिलीजिंग काय करतील, हॉर्मोन रिलीज करतील. आता हॉर्मोन रिलीजिंग जे आहे, हॉर्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस, हे काय करतात, दे मेक यूट्रस अनस्टेबल फॉर इम्प्लांटेशन. देखो हर किसी का फंक्शन अलग है. नॉन मेडिकेटेड काय करत आहे, स्पर्मचं फॅगोसायटोसिस वाढवत आहे. कॉपर रिलीजिंग काय करत आहे, स्पर्मची मोटिलिटी कमी केली आणि दुसरं म्हणजे याची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी कमी केली. ठीक आहे, हॉर्मोन रिलीजिंग जो है ही क्या करता है बाबा, इट मेक्स यूट्रस, ये यूट्रस को इससे कंप्लीट अनस्टेबल बना लिया. किस लिए, फॉर इम्प्लांटेशन. अच्छा, मतलब तुमको ये स्पर्म जो है भैया ये चले भी गए अगर कहाँ, फैलोपियन ट्यूब में, फर्टिलाइजेशन बाई चांस हो भी गया, तुम्हारा जायगोट बन गया, बनने दो. यूट्रस को इस हिसाब से इन्होंने क्या बिगाड़ रखा है ना, इसमें इम्प्लांटेशन ही नहीं होगा. किसने बिगाड़ रखा है, ये हॉर्मोन रिलीजिंग आईयूडीज ने. ठीक है, क्या है, मेक यूट्रस अनस्टेबल फॉर इम्प्लांटेशन एंड दिस सर्विक्स होस्टाइल फॉर स्पर्म. अब देखो इसने क्या किया, हमारे हार्मोन रिलीजिंग कॉन्ट्रासेप्टिव्स ने, हार्मोन रिलीजिंग आईयूडीज ने, पर इम्प्लांटेशन तो होने नहीं दे रहा. ये तो पहली चीज इसने बताई. दूसरी चीज जो ये कर रहा है वो क्या किया इन्होंने, सर्विक्स जो है, सर्विक्स कहता है ना कि आता हा यूट्रस, यहाँ ये नीचे वाला पार्ट वजायना का आणि इथे काय होतो हा रिजन सर्विक्सचा. तर स्पर्म ऑब्वियसली एंट्री इथून खालून घेतील आणि यूट्रसमध्ये जातील. तर हा जो रीजन है ना, इसको ही कुछ इस कदर इन्होंने हॉस्टाइल बना रखा है कि यहीं से शुरू से ही एंट्री नहीं होगी भैया स्पर्म की अच्छे से. बाई चांस एंट्री हो भी गई, फर्टिलाइजेशन हो भी गया, तभी भी इम्प्लांटेशन यूट्रस में होगा ही नहीं. ठीक है, इस तरीके से कौन एक्ट कर रहा है, हार्मोन रिलीजिंग डिवाइसेस. ठीक है, एग्जाम्पल काय है, प्रोजेस्टाजॉइड, LNG-20. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, बोर्ड्समध्ये असेल, नीट असेल, CET असेल, या पॉईंट्सवरून क्वेश्चन यायचे चान्सेस असतात. स्पेशली यांचं फंक्शन कॉपर टी, कॉपर 7 ये किस तरीके से एक्ट कर रही है, या फिर ये प्रोजेस्टाजॉइड, LNG-25 यांचे इफेक्ट काय आहेत. ठीक आहे, किंवा नॉन मेडिकेटेड आईयूडीज जे आहे कसे फंक्शन करतात. ठीक, बहुत जरूरी पॉइंट है बेटा. ठीक, विथ एग्जाम्पल याद रखना है. नेक्स्ट देखो टॉपिक दॅट इज इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्स. आता इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्स पण जनरली पिल्सच्या फॉर्ममध्ये असतात. दीज इन्क्लुडेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन और प्रोजेस्ट्रोजन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन और आईयूडीज विदिन 72 hours ऑफ कोइटस. म्हणजे ॲक्च्युली काय केलं, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे की जो डेंजर पिरियड होता. डेंजर पिरियड म्हणजे काय आहे की ओव्हुलेशनच्या 3 days आधी 3 days नंतर, हा जो ड्युरेशन आहे
या ड्युरेशनमध्ये जर का एखादी कपलनी अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स जर का केला, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये जर का आलेत, तर चान्सेस आहे ना फर्टिलायझेशनचे, तर हे फर्टिलायझेशनचे चान्सेस मिनिमम करायसाठी मग काय केले जातात, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्स यूज केले जातात. ठीक आहे, तर हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे इथे काय इन्क्लूड केलं जाऊ शकतं, आयदर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन और प्रोजेस्ट्रोजन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन किंवा काही इंट्रायुटराइन डिव्हाइसेस विदिन 72 आवर्स ऑफ कोइटस. सेक्शुअल इंटरकोर्सच्या 72 आवर्सच्या आत कधी पण काय आहे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह घ्यायला पाहिजे. प्लस जितकं लवकर म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सच्या जेवढ्या लवकर काय म्हणतात कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतले जातील तितकं तेवढी एफिशियन्सी जास्ती आहे की फर्टिलायझेशन नाही होणार. जसं जसा वेळ वाढत जाईल तसं तसं फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढतात आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह जे यांच्या इफेक्टचे चान्सेस थोडेसे रिड्यूस होऊन जातात. ठीक आहे, चलो सेकंड मुद्दा जो आहे बाळा ते काय, इट हॅज बीन फाउंड टू बी व्हेरी इफेक्टिव्ह टू अवॉइड पॉसिबल प्रेग्नन्सी ड्यू टू रेप और कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे दे हॅव बीन युजफुल आणि कशासाठी दे हॅव बीन व्हेरी इफेक्टिव्ह. युजफुल म्हणण्यापेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह राहिली आहेत कधी, टू अवॉइड पॉसिबल प्रेग्नन्सी ड्यू टू रेप और कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. एकतर इमॅजिन करा ना, रेप विक्टिम जी आहे यांना मे बी दे डोंट वॉन्ट दॅट चाइल्ड. ठीक, अशा कंडिशनमध्ये किंवा एखादी कपल मध्ये काय आहे अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स जर का झाला आहे अशा ड्युरेशनमध्ये पण या अशा केसमध्ये पण प्रेग्नन्सी नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी काय केल्या जातात, ह्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज केल्या जाऊ शकतात. ठीक आहे, बोथ ऑफ दिस टेक्निक्स आर हायली इफेक्टिव्ह बट पुअरली रिव्हर्सिबल. ह्या सगळ्या मेथड जे आहेत इफेक्टिव्ह खूप आहेत पण रिव्हर्सिबल नहीं है. म्हणजे तुमने डिसाइड किया पिल ले ली और फिर उसके बाद डिसाइड किया कि नहीं यार चाइल्ड चाहिए था, तो उसका इफेक्ट ये रिवर्स नहीं कर सकते तुम. ठीक है, नेक्स्ट देखो जो है वो है स्टरलाइजेशन और सर्जिकल मेथड, परमनंट टाइप ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्स. ठीक, आता काय आहे बघा, सर्जिकल किंवा स्टरलायझेशन मेथड्समध्ये काय आहेत, दोन टाईपच्या मेथड्स आहे. एक आहे वॅसेक्टोमी, दुसरी आहे ट्युबेक्टोमी. आता वॅसेक्टोमी जी है ये मेल्ससाठी अप्लीकेबल है, ट्यूबेक्टोमी जो है ये फीमेल्स के लिए अप्लीकेबल है. बट भैया होता क्या है, देखो मेल और फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम को अगर आप समझो तो फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम मध्ये बघा या ही आहे ओव्हरी, करेक्ट. अशा दोन साईडला काय आहेत, दोन ओव्हरीज फीमेलमध्ये प्रेझेंट आहेत. ओव्हरीच्या आत काय होतं, ओवम प्रोड्यूस होतो, करेक्ट. म्हणजे इथे फॉलिकल्स डेव्हलप झालेत, ओव्हुलेशन इथून झालं आणि आपली ही सेकंडरी ओसाइट काय आहे फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर होते. एका मंथला कुठल्या तरी एकाच ओव्हरीमधून काय होईल, ओव्हुलेशन होईल. ठीक आहे, आता हा जो ओवम आहे या आपल्या इन्फंडिबुलम मधून ॲम्पिलाकडे मूव्ह झाला, ॲम्पिलाकडून इस्थमसमध्ये, करेक्ट. असा याचा पाथवे असतो. फर्टिलायझेशनसाठी स्पर्म जे आहेत फीमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये यांनी काय केलं, एंट्री घेतली. ठीक, कुछ स्पर्म्स इधर गए कुछ इधर गए. आता हे जे स्पर्म्स आहेत दे कॅन मीट विथ दिस एग हियर ॲट दी ॲम्प्युला. इथे जर यांचं मीटिंग झालं फर्टिलायझेशन होईल, फर्टिलाइजेशन झालं इम्प्लांटेशन नंतर यूट्रसमध्ये और फिर हो गई प्रेग्नेंसी. ये नॉर्मल होता है, ये नॉर्मल चीज़ है. ठीक, आता ही जी सिस्टम आहे किंवा ही जी सर्जरी आहे ज्याला आपण काय म्हणतो ट्यूबेक्टोमी, इथे काय केलं जातं ना की ही जे फॅलोपियन ट्यूब आहे या फॅलोपियन ट्यूबला एक कट दिला जातो, कट देऊन याला बंद केलं जातं, टाय केलं जातं. म्हणजे ही जी फीमेल आहे या फीमेलच्या ओव्हरीमधून ओव्हुलेशन जरी झालं, एग इथे जरी आला तरी पण स्पर्म्स जो है बा स्पर्म्स तो नहीं जा पाएंगे ना, इस यहाँ तक जा ही नहीं पाएंगे क्योंकि तुमने क्या कर लिया, ये ट्यूब को बीच में ही कट लगा दिया, करेक्ट. तर अशी मेथड जिथे फॅलोपियन ट्यूबला एक कट दिला जातो आणि नंतर तिला टाय करून ठेवलं जातं, ऐसी जो मेथड है उसको हम बोलते हैं ट्यूबेक्टोमी. ठीक, अच्छा. मेल्स मध्ये बघा काय आहे, ये है टेस्टीज, करेक्ट. टेस्टीज मधून स्पर्मॅटोझोआ जे कुठे कुठे पास होतात, आधी वॅस एफरेन्शिया, मग त्याच्यानंतर एपिडिडायमिस, ये एपिडिडायमिस है, फिर वॅस डेफरन्स, करेक्ट. वॅस डेफरन्स ही एक मोठी ट्यूब दिसत आहे, वॅस डेफरन्स मग इकडे आत येते आपलं ये क्या, फिर यहाँ पे यूरिथ्रा में जा रही वगैरह वगैरह, ते जाऊ दे. आता ह्या वॅस डेफरन्समध्येच इथे काय केलं जातं, मेल्समध्ये एक कट दिला जातोय. इथे कट केलं आणि ट्यूबला बंद केलं, टाय करून घेतलं.
तर स्पर्म जे आहेत प्रोड्यूस होत आहेत टेस्टीजमध्ये, पण इकडे पुढे नाही जाऊ शकत ना. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधून इजॅक्युलेशनमध्ये जे बाहेर रिलीज होईल, इजॅक्युलेशन होईल, इजॅक्युलेशनमध्ये काय प्रेझेंट असेल, सेमायनल वेसिकल जे आहे याचं फ्लुइड प्रेझेंट असेल, किंवा कॉपर्स ग्लँड आहे त्याचं सिक्रेशन असेल, प्रोस्टेट आहे प्रोस्टेटचं सिक्रेशन असेल. पण या सगळ्या सिक्रेशन्समध्ये स्पर्म असणार का? स्पर्म नसतील बाळा. का बरं? कारण स्पर्म्स जे आहेत, स्पर्म जे डक्ट घेऊन येत होती, ज्याला आपण काय म्हणालात, वॅस डेफरन्स, या वॅस डेफरन्सलाच काय केलं, कट केलं तुम्ही. तर ही जी सर्जरी आहे, या सर्जरीला काय म्हणतो बाळा आपण, दिस इज वॅसेक्टोमी. फिमेल्समध्ये काय केलं, फॅलोपियन ट्यूबला कट केलं, दॅट इज ट्यूबेक्टोमी. मेल्समध्ये वॅस डिफरन्सला कट केलं, दॅट इज वाय इट इज कॉल्ड वॅसेक्टोमी. देन समजलं? ह्या मेथड जे आहेत ह्या काय स्टरलायझेशन मेथड्स म्हणतो आपण यांना. अ स्मॉल पोर्शन ऑफ वॅस डिफरन्स रिमूव्ड ऑर टाईड अप थ्रू अॅन इन्सिजन इन दी स्क्रोटम. मेल्समध्ये काय केलं जातं, स्क्रोटम जे, स्क्रोटम कळतं ना, टेस्टीज ज्या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात, त्या सॅकला आपण स्क्रोटम म्हणतो. सो सर्जरीच्या वेळेस काय केलं जातं, हा जो कट आहे वॅस डिफरन्सला कट कसा केला जाईल, थ्रू इन्सिजन ऑन दी स्क्रोटम. त्या स्क्रोटमलाच आधी हलकंसं काय केलं जातं, कट केलं जातं आणि नंतर वॅस डिफरन्स टाय केली जाते, कट करून टाय केली जाते. फिमेल ऑन दी अदर हँड, फिमेलमध्ये पाय बघा काय, अ स्मॉल पोर्शन ऑफ फॅलोपियन ट्यूब इज रिमूव्ड. छोटा पोर्शन तुम्ही कट केला, रिमूव्ह केला आणि नंतर त्याला टाय करून ठेवलं. टाय थ्रू अ स्मॉल इन्सिजन इन दी ॲब्डॉमन ऑर थ्रू वजायना. फिमेलमध्ये काय केलं जातं, आयदर वजायनाच्या थ्रू किंवा मग ॲब्डॉमन जे आहे, ॲब्डॉमनमध्ये हलकासा कट देऊन मग काय केलं जातं, ही अशी सर्जरी केली जाते. ठीक आहे, ओके ठीक आहे. चलो फिर देखो क्या आहे साईड इफेक्ट्स. बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं, एक आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज असायला हव्यात. आता साईड इफेक्ट्स पण असतात का कॉन्ट्रासेप्टिव्हचे? असतात ना. जसं पिल्स जर का कोणी घेत आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर कोणी घेत आहे बा, किंवा इम्प्लांट्स जर का आहेत बॉडीमध्ये, और इवन काही आयुडीज ज्या यांच्यामुळे पण काय आहे, नॉझिएटेड फिलिंग होऊ शकते, और ॲब्डॉमिनल पेन होऊ शकतं, ब्रेक थ्रू म्हणजे ब्लीडिंग होऊ शकते, कधी कधी इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग व्हायचे चान्सेस आहेत, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काही काही म्हणजे एक्सट्रीम केसेसमध्ये तर ब्रेस्ट कॅन्सरचे पण चान्सेस असतात. ठीक है, अच्छा चलो फिर उसके बाद देखो क्या है, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी और इंड्यूस्ड अबॉर्शन. बघा कसं आहे की कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स जे आहेत या अशा मेथड्स आहेत ज्या सम हाऊ स्पर्म आणि एग यांना एकत्र येऊ देत नाही, फर्टिलायझेशन होऊ देत नाही. फर्टिलायझेशन नाही झालं तर काय आहे, प्रेग्नेन्सी होणार नाही. हा आपला बेस होता कशाचा, कॉन्ट्रासेप्शनचा. करेक्ट. आता नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे दॅट इज असोसिएटेड विथ MTP. म्हणजे काय काय होतं ना की अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी बाय चान्स, कॉन्ट्रासेप्शन नाही वर्क केलं, कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्ही यूज केलेत पण सम हाऊ इट वॉज नॉट सक्सेसफुल, तर अशा वेळेला काय प्रेग्नेन्सी बेअर होईल, पण ही प्रेग्नेन्सी नको आहे. तर अशा वेळेला मग काय केलं जातं, प्रेग्नेन्सी जी आहे याला अबॉर्ट केलं जातं. करेक्ट. त्यालाच आपण काय म्हणतो, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी और इंड्यूस्ड अबॉर्शन. ठीक आहे. आता काय झालं, इंडियन गव्हर्नमेंटनी 2017मध्ये हा MTP ॲक्ट रिवाईज केला. ॲक्च्युली ॲक्ट याच्या आधी झालेला 2017मध्ये. हां यस, लिगलायझेशन जे आहे MTPचं कधी केलं, 1971मध्ये MTP जे आहे म्हणजे अबॉर्शन जे आहे याला लिगलाइज केलं गेलं. इसको गवर्नमेंट ने क्या कर दिया, मान्यता दे दी. ठीक. का बरं, कारण गव्हर्नमेंटने जर मान्यता नसती दिली, म्हणजे गव्हर्नमेंटने मान्यता दिली याचा अर्थ काय की जर अबॉर्शन करायचं असेल तर तुम्हाला गवर्नमेंट रजिस्टर्ड प्लेसेसमध्ये जाऊनच ही मेथड करावी लागेल. अदरवाइज पहले क्या होता था, कोई भी गूंस कोई भी कहीं का भी मतलब ऐसे खुद को डॉक्टर कहलाने वाले लोग आ जाएंगे, आपको मतलब अबॉर्शन करा देंगे. स्पेशली अगर पता चल गया एमनियोसेंटेसिस में फीमेल चाइल्ड है तो भैया किल कर दो, कर लो फिटिसाइड, क्या फरक पड रहा है ना. तर असं केलं जायचं, ते नाही व्हायला पाहिजे म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, 1971मध्येच अबॉर्शन जे आहे हे लिगलाइज केलं. ठीक आहे. आणि काय केलं, विथ द इंटेन्शन टू रिड्यूस इन्सिडेंस ऑफ इलिगल अबॉर्शन अँड कॉन्सिक्वेंट मॅटर्नल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. म्हणजे एकतर काय व्हायचं, अबॉर्शन केलं की मग ही जी फीमेल असते ना, या फीमेलच्या पण बॉडीला धोका असतो की बाबा कुछ प्रॉब्लेम हो सकते, मेडिकल प्रॉब्लेम आ सकती है. तर हे नाही व्हायला हवं म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, एकतर इलिगल अबॉर्शन नको व्हायला आणि फिमेलच्या हेल्थला त्रास नको व्हायला,
म्हणून अबॉर्शन्स जे आहे याला लीगलाइज केला, मतलब गवर्नमेंट रजिस्टर्ड प्लेसेस से ही क्या होगा, एमटीपी की जाएगी। ये पहली चीज। दूसरी चीज देखो क्या है, एमटीपी कधी परफॉर्म केली जाऊ शकते। अच्छा, पहले कंडिशन देखते हैं। एमटीपी लीगलाइज केलं, कधी केले जाऊ शकते बाळा एमटीपी, जर प्रेग्नेन्सी कॅन बी हार्मफुल अँड इवन फेटल आयदर टू मदर ऑर टू दी फिटस ऑर बोथ। म्हणजे जर ही प्रेग्नेन्सी कंटिन्यू केली तर होऊ शकतं मदर किंवा फिटस या दोघांच्या पण जीवाला काहीतरी धोका आहे, अशा कंडिशनमध्ये एमटीपी जे ही अलाउ केली जाईल। किंवा कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स, जर एखाद्या कपलनी काय केलं, कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स केला, सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये आल्या, मे बी कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज नसेल केले आणि आता प्रेग्नन्सी नको आहे, चाइल्ड नको आहे, अशा केसेसला काय आहे, रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन्समधूनच काय केलं जाईल, एमटीपी केली जाऊ शकते। किंवा फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज ड्युरिंग क्वाइटिस ऑर रेप्स, की कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करून पण जर फर्टिलायझेशन झालं, प्रेग्नेन्सी आहे, अशा वेळेस एमटीपी केलं जाऊ शकतं। सो ये कुछ कंडिशन्स है। अच्छा, कधी परफॉर्म केली जाईल बाळा एमटीपी, एकतर विदिन फर्स्ट 12 वीक, सुरुवातीचे जे 12 वीक्स आहेत, 12 वीक म्हणजे कळतं ना, इनिशियल 3 मंथ्स जे आहेत, या 3 महिन्याच्या आधी केली जर एमटीपी करवली तर देर विल बी रिक्वायरमेंट ऑफ ओपिनियन ऑफ वन रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, कुठल्या तरी एखाद्या मेडिकल प्रॅक्टिशनरचं तुम्हाला एक ओपिनियन द्यावं लागेल जर 3 महिन्याच्या आधी अबॉर्शन करायचं आहे। पण जर प्रेग्नन्सी असेल विदिन 12 to 24 वीक्स, म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या मधात जर प्रेग्नन्सीचं ड्युरेशन असेल आणि आता जर का एमटीपी करायची आहे, तर अशा वेळेला ओपिनियन ऑफ 2 रजिस्टर्ड मेडिकल प्रोफेशनर अँड प्रॅक्टिशनर्स अँड काय येस फॉर्म्ड इन गुड फेथ दॅट दी रिक्वायर्ड ग्राउंड एक्झिस्ट। म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये एमटीपी करवायची आहे, तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सकडून काय घ्यावं लागेल, एक सल्ला ओपिनियन घ्यावं लागेल त्यांचं, आणि काय करावं लागेल, हे प्रेझेंट करावं लागेल की बाबा हमको ये अबॉर्शन जो करना है ये किसी प्रॉपर ग्राउंड्स पे होना चाहिए, हे जे ग्राउंड्स इथे दिले आहेत ना, या ग्राउंड्सवर बेस्डच काय आहे, यांचा रीज़न असायला हवं। इन्होंने बोल दिया कि भैया 3 से 6 महीने के बीच में प्रेगनेंसी है, हमको ये चाइल्ड इसलिए नहीं चाहिए क्योंकि ये मेल है या फिर ये फीमेल है। ऐसे फालतू ग्राउंड, कुछ भी बेतुके ग्राउंड को लेके एमटीपी नहीं की जा सकती, ठीक है ना। इट शुड हैव सर्टेन कंडीशंस, ठीक। अच्छा, सेफ्टी इश्यूज का भी ध्यान रखना चाहिए व्हेन इट कम्स टू एमटीपी। जसं एमटीपीज आर कन्सिडर्ड रिलेटिवली सेफ ड्युरिंग दी फर्स्ट ट्रायमेस्टर अप टू 12 वीक, म्हणजे 3 महिन्यापर्यंत एमटीपी जी आहे काही खास त्रास होत नाही, आणि हे काय आहेत, दे आर कन्सिडर्ड रिलेटिवली सेफ, थोड्या सेफ असतात 3 महिन्यांपर्यंत। ड्युरिंग सेकंड ट्रायमेस्टर एमटीपीज आर अनसेफ अँड कुड बी फेटल टू। आणि बघा इथं आपण काय म्हटलं, एमटीपी कुठपर्यंत, हार्डली 24 वीक्सपर्यंतच अलाउ केली आहे, म्हणजे आफ्टर 6 मंथ एमटीपी इज नॉट अलाउड, ती अलाउच केली जात नाही, ठीक आहे ना। आणि त्यातही यांनी काय सांगितलं की बाबा एमटीपी जर करायची असेल तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जर केलं तर ठीक आहे, इट इज सेफ स्पेशली इन टर्म्स ऑफ फीमेल। पण आफ्टर 3 मंथ्स, 6 मंथ आणि 3 मंथच्या मधात जर कोणी डिसाईड केलं एमटीपी करायचं, तर दॅट कॅन रिझल्ट अ बिट फेटल टू दी मदर, ठीक। ड्युरिंग द सेकंड ट्रायमेस्टर एमटीपीज आर अनसेफ अँड कुड बी फेटल टू, म्हणजे जी फिमेल आहे हिचा जीव पण जायचे चान्सेस आहेत, ठीक आहे। अच्छा, ग्राउंड्स जे काय आहे, ग्राउंड्स कुठल्या ग्राउंडवरती एमटीपी अलाउ केली जाऊ शकेल, देर इज अ रिस्क टू दी लाईफ ऑफ मदर ऑर ग्रेव इंजुरी ऑफ फिजिकल ऑर मेंटल हेल्थ। म्हणजे जो चाइल्ड, एकतर एमटीपी तेव्हा अलाउ केली जाईल की बाबा जेव्हा मदर जी आहे, एक तर मदरला काहीतरी त्रास होणार आहे, किंवा जो चाइल्ड है, दिस चाइल्ड इज हैविंग येस फिजिकल और मेंटल हेल्थ, कहीं तो इसको प्रॉब्लम है, रिस्क ऑफ फिजिकल और मेंटल एबनॉर्मलिटी टू द चाइल्ड टू बी हँडिकॅप्ड। म्हणजे काय, हा जो चाइल्ड आहे हा एकतर मेंटली रिटार्डेड असेल और मे बी कुठल्या तरी ॲबनॉर्मॅलिटीज याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतील, अशा केसेसमध्ये एमटीपी जी आहे ही अलाउ केली जाते। फिर ये आ गया एमनियोसेंटेसिस। बघा आपण मगाशी बोललो एमनियोसेंटेसिस बद्दल, काय आहे बोललो का की नाही बोललो, आय गेस आय हॅव टोल्ड यू एमनियोसेंटेसिस म्हणजे काय। तर एमनियोसेंटेसिस मध्ये काय केलं जातं, इट इज प्रीनायटल डायग्नोसिस फॉर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज।
क्रोमोझोम्स जे आहेत क्रोमोझोम्सची स्टडी केली जाते बाय टेकिंग दी एमनिओटिक फ्लुइड आउट अँड सेल्स ऑफ दी फिटस आर स्टडीड. या स्टडीमध्ये आपण काय करतो, क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज फाइंड करायचा प्रयत्न करतो. ठीक, तर एमनोसेंटेसिस की ये हो गई डेफिनेशन. एमटीपीज आर डन इज फीटस इज फाउंड टू बी, अरे हाँ, एमटीपीज आर डन इफ, ये इफ होना चाहिए था. आधी काय केलं जायचं, आता नाही म्हणजे आता तर चलो ॲम्निओसायंटिसिस वरती बॅनच आणून ठेवला इंडियन गव्हर्नमेंटनी, पण आधी केलं जायचं की ॲम्निओसायंटिसिस करायचे आणि फिमेल चाइल्ड असेल तर सरळ फिटिसाइड करून द्यायचे, म्हणजे फिटसला सरळ किल करून द्यायचे. तर हे नाही व्हायला पाहिजे म्हणून ॲम्निओसायंटिसिस बंद करवलं इंडियन गव्हर्नमेंटने, ये हमने देख लिया जभी है ना. तर आता काय आहे, एमटीपीज आर डन इफ फिटस, एमटीपीज वर, अभी तो नहीं किया जाता भैया, एमटीपीज वर डन इफ फिटस इज फाउंड टू बी फीमेल. सो हे सगळे, हा सगळा प्रॉब्लेम्स नाही यायला पाहिजे म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं बा, एमटीपीला लिगलाइज केलं होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट जो आपला मुद्दा आहे दॅट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजेस. आता एसटीडीज जे आहेत काय आहे, दीज आर द डिजीज और इन्फेक्शन विच आर ट्रांसमिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स. ऑब्वियसली इसीलिए सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज बोला हमने. एग्जाम्पल काय आहे डिजीजेसचं, जसं गॉनरिया, सिफिलिस, जेनाइटल हर्पीज, क्लॅमिडियासिस, जेनाइटल वॉर्ड्स, ट्रायकोमोनियासिस, हेपॅटायटिस बी अँड एड्स. ठीक, हे सगळे हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस सॉरी ए नाही, हां हेपॅटायटिस बी अँड एड्स हे असे डिझीजेस आहेत जे सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतात. ठीक आहे, आता या डिझीजेसपैकी हेपॅटायटिस बी, HIV, they can be transmitted by sharing needles, surgical instrument with infected person, transfusion of blood or from infected mother to fetus. हे दोन असे डिझीजेस आहेत जे या मीन्सच्या थ्रू काय होऊ शकतात, एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट होऊ शकतात. इन फॅक्ट एका प्रेग्नेंट मदरकडून चाइल्डला पण ट्रान्सफर होऊ शकतात. ठीक, अच्छा, एक्सेप्ट फॉर जेनाइटल हर्पीज अँड HIV. का गया, हाँ, except genital herpes, HIV and hepatitis B. Other sexually transmitted disorders they are completely curable if detected early and treated properly. या 3 डिसऑर्डर्स वरती बघा आपल्याकडे ना तर काही वॅक्सीन आहे ना ही कुठला क्युअर आहे. कोणतं, जेनाइटल हर्पीज, HIV आणि हेपॅटायटिस बी. अदरवाइज बाकी डिजीजेस जेवढे पण नावं लिहिलेत ये क्योर हो सकते अगर अर्ली डिटेक्शन हो गया तो. ठीक है, अनट्रीटेड इन्फेक्शन्स कुड कॉज पेल्विक इन्फ्लेमेटरी डिजीज. खूप जास्ती म्हणजे इन्फेक्शन जर का क्युअर केलंच नाही, डॉक्टरकडे गेलेच नाही, सिम्टम्स दिख रहे भैया की रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एरियाज जे आहेत इथे इचिंग होते किंवा अनकम्फर्टेबल होतं आहे किंवा स्वेलिंग आली आहे, रेडनेस जाणवत आहे, रॅशेस आहेत, हे काही सिम्पटम्स आहेत, जनरल सिम्पटम्स आहेत. या सिम्पटम्सला ऑब्झर्व केल्यानंतर पण जर डॉक्टरचा सल्ला नाही घेत आहे तर बाबा हे डिझीजेस किंवा हे जे इन्फेक्शन आहे हे वाढायचे चान्सेस आहेत. तर असं अनट्रीटेड इन्फेक्शन जे आहे याच्यामुळे काय होऊ शकतं, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिजीज होऊ शकतो किंवा अबॉर्शन पण व्हायचे चान्सेस आहे एखाद्या प्रेग्नेंट विमेनला. स्टिल बर्थ म्हणजे बर्थ प्रॉपर नाही होत आहे चाइल्डची, म्हणजे प्रॉपर इन द सेन्स डेड चाइल्ड जन्माला येतोय. एक्टॉपिक प्रेग्नेंसी, एक्टॉपिक म्हणजे ॲक्च्युली काय व्हायला पाहिजे बघा की ये देखो ये सपोज यूट्रस आहे, आपल्याला माहिती आहे की इम्प्लांटेशन जे आहे यूट्रसमध्ये या वॉलमध्ये समवेअर इथे किंवा इथे व्हायला हवं, करेक्ट. एक्टॉपिक प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं ना, इम्प्लांटेशन जे आहे हे कुठेतरी इकडे फॅलोपियन ट्यूबमध्ये, इकडे सर्विक्सच्या जवळ, म्हणजे नॉर्मलपेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी प्लेसमध्ये जर इम्प्लांटेशन होतं आहे त्याला म्हटलं जातं एक्टॉपिक प्रेग्नेन्सी. ठीक, इनफर्टिलिटी और इवन कॅन्सर ऑफ दी रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ह्या प्रॉब्लेम्स फेस कराव्या लागू शकतात जर STDजला प्रॉपर क्युअर नाही केलं तर. ठीक आहे, प्रिव्हेन्शन काय घेऊ शकतो, प्रिव्हेन्शन टू अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टिपल पार्टनर. अननोन पार्टनर आणि मल्टिपल पार्टनर सोबत सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये यायला नको, ये पहिला प्रिकॉशन. दूसरा जो है यूज ऑफ कॉन्डम, आपण मगाशी बघितलं कॉन्डम जे देवर इफेक्टिव्ह अगेन्स्ट STI. ठीक आहे ना, चलो तिसरं जे आहे दॅट इज डायग्नोसिस इन केस ऑफ डाऊटफुल सिम्टम्स. सिम्टम्स जर दिसत आहेत तर लगेच काय करायला हवं, डायग्नोसिस करायला हवं. ठीक आहे, स्टेट बोर्डमध्ये बाळा तुम्हाला हा 2 डिझीजेस जे आहे सिफिलिस आणि गॉनरिया यांचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे, इन्क्युबेशन पिरियड काय आहे, हे म्हणजे अगदी जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे, डिरेक्टली रीड करून तुम्ही याला समजू शकताय. ठीक आहे, चलो मूविंग ऑन.
नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे दॅट इज इनफर्टिलिटी. शेवटचा पॉईंट आहे बघा बेटा आपल्या आजच्या लेक्चरचा. तर इनफर्टिलिटी म्हणजे काय आहे? चलो, couples which are unable to reproduce children in spite of unprotected sexual cohabitation are called infertile. कुठल्या कपलला इनफर्टाईल म्हटलंय? कि कमीत कमी एका वर्षासाठी, इट इज कंसिडर्ड कि 1 साल के लिए ये जो कपल है दे आर हैविंग अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स यांचा होतोय. पण म्हणजे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यानंतरही चाइल्ड जर का यांना नाही होत तर त्या केसला किंवा तर त्या कपलला आपण काय म्हणतो? दीज कपल आर इनफर्टाईल. ठीक. अच्छा, द रिझन फॉर दिस कुड बी मेनी. भरपूर रिझन असू शकतात बरं इन्फर्टिलिटीसाठी. फिजिकल रिझन असू शकतात किंवा कॉन्जेनायटल. कॉन्जेनायटल म्हणजे काही बाय बर्थ डिफेक्ट असू शकतो किंवा काही डिझिजेसमुळे काय इन्फर्टिलिटी येत आहे, और ड्रग अब्यूजमुळे किंवा इवन नॉर्मल काही काही ड्रग्समुळे पण इन्फर्टिलिटी यायचे चान्सेस आहे. इम्युनॉलॉजिकल और इव्हन सायकोलॉजिकल फॅक्टर्समुळे पण काय आहे एखाद्या पर्सनमध्ये इनफर्टिलिटी यायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. Infertile couple can be assisted to have children through certain special technique commonly called assisted reproductive technologies. So असे इनफर्टाईल कपल जे इनको अगर भैया चाइल्ड अगर चाहिए तर अशा कपल्सनी काय करायला पाहिजे? काही मेथड्सचा काही टेक्निक्सचा यूज करायला पाहिजे किंवा करता येऊ शकतो. काही मेथड्स यूज केल्या जाऊ शकतात. ह्या मेथड्स कुठल्या आहेत बघा? यांना आपण कलेक्टिव्हली म्हणतो असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजेच ART. आर्ट. ठीक आहे. चलो, कुठल्या मेथड्स आहेत? एक आहे इनविट्रो फर्टिलायझेशन. हे नावं बघा खूप चांगल्याने आपण बघूयात आणि तुम्हाला लक्षात पण ठेवायचं आहे. काय आहे? जसं इनविट्रो फर्टिलाइजेशन, जायगोट इंट्रो फैलोपियन ट्रांसफर वगैरह वगैरह. चलो मैं आपको ना अलग से बताती हूँ. देखो हमारा टारगेट क्या है भैया? ये है ओवम. ठीक है, ये सपोज लो ये है स्पर्म. इनको तुमको मिलाना है, फर्टिलायझेशन करके झायगोट बनाना है. करेक्ट. हा झायगोट जो आहे हा स्वतःला इम्प्लांट कुठे करतो? यूट्रस मध्ये, है ना? अच्छा, जर तुम्ही रिजन्स जर बघितलेत, ओवम रिलीज कुठून झाला? ओव्हरीज मधून. करेक्ट. आणि नंतर ओवमला ट्रान्सफर कुठे केलं जातं? यहाँ से लिखते. ओव्हरी मधून काय झालं बा? ओवम निघालं. ओवमला ट्रान्सफर कुठे केलं जातं? यस, फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि या फॅलोपियन ट्यूबच्या एम्प्युला रिजन मध्ये काय होतं? फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. करेक्ट. स्पर्म जे आहेत प्रोड्यूस कुठे झाले? ये बने भैया टेस्टीज में. सीमेनच्या थ्रू अल्टिमेटली स्पर्म्सला ट्रान्सफर कुठे केलं जातं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये. आणि हे एंटर कुठे करताय? दे ऑल्सो गो टू दी एम्प्युला. एम्प्युला रिजन मध्ये काय झालं? फर्टिलायझेशन झालं, जायगोट बनलं. जायगोट जो आहे आता या एम्प्युला मधून पास होईल कुठे? यूट्रस मध्ये ट्रान्सफर होईल आणि यूट्रस मध्ये इम्प्लांटेशन होईल. यहां तक समझा या फिर अलग से बताते हैं? यूट्रस, ओव्हरी, इथे फर्टिलायझेशन, इकडे मूवमेंट, इम्प्लांटेशन इथे. ही हो गई नॉर्मल प्रोसेस. ठीक. आता बघा इन विट्रो फर्टिलायझेशन याचा अर्थ काय आहे? इन विट्रो म्हणजे आउटसाइड ऑफ द बॉडी. सिंपल वर्ड्स मध्ये लक्षात ठेवायचं. व्हॉट इज इन विट्रो फर्टिलायझेशन? इट इज द केस वेअर ओवम फ्रॉम वाइफ or donor and sperm from husband or donor are collected and induced to fertilize in laboratory condition. Somehow काय केलं जात आहे? फर्टिलायझेशन केलं जात आहे. हे फर्टिलायझेशन आपण करवलं, स्पर्म आणि ओवमला एकत्र आणलं, फर्टिलायझेशन झालं, झायगोट बनला. पण कुठे बनतोय? आउटसाइड ऑफ द बॉडी जर का बनतोय त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? इन विट्रो फर्टिलायझेशन. आउटसाइड ऑफ द बॉडी, फर्टिलायझेशन आउटसाइड ऑफ द बॉडी इन लॅबोरेटरी कंडिशन, इट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. सिंपल. डन. ठीक है बाबा. चलो सेकंड केस ये बघा, याला आपण काय म्हणालो? एक सेकंड में बताती हूँ, इसको ढंग से पढ़ेंगे हम. हाँ चलो यही देखते हैं. सेकंड जे आहे दैट इज जायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. काय म्हणाले आपण? जायगोट इंट्रा
फॅलोपियन ट्रान्सफर. इंट्रा म्हणजे आत. आपण ट्रान्सफर कोणाला करतोय? झायगोटला. कशाच्या ट्रान्सफर करतोय? फॅलोपियन ट्यूब मध्ये. सी नॉर्मली पण काय होत होतं, अरे यार अलग से देखते हैं, ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, हो गई ओव्हरी, करेक्ट. ओवम इथून निघतोय, इथे आलं, इकडे आलं. फर्टिलायझेशन जे आहे हे कुठे केलं जातं? या एम्प्युला रिजन मध्ये. इथे फर्टिलायझेशन होतं, करेक्ट. आणि झायगोट जो बनतो, या झायगोटला नंतर पास केलं जातं आणि हा झायगोट इथे अल्टिमेटली आपल्या युट्रसच्या वॉलमध्ये येऊन इम्प्लांट होतो. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. अच्छा, आता इथे आपण काय म्हणालोत? झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे आपण इनविट्रो फर्टिलायझेशन केलं, आउटसाइड ऑफ द बॉडी फर्टिलायझेशन झालं, बाहेर झायगोट बनला. तर या झायगोटला ट्रान्सफर कुठे केला जाईल बा? फॅलोपियन ट्यूब मध्ये. ठीक है, अच्छा. सॉरी. सेकेंड जो है देखो क्या है, जायगोट और अर्ली एम्ब्रियो अप टू 8 ब्लास्टोमेयर म्हणजे 8 सेल स्टेज जर का असेल, लक्षात ठेवा 8 सेल जर का असतील, 8 और 8 पेक्षा कमी जर का नंबर ऑफ सेल असेल, तर त्या कंडिशन मध्ये आपण याला ट्रान्सफर कुठे करणार? नेहमी इथे फॅलोपियन ट्यूबच्या आतच या झायगोटला ट्रान्सफर केलं जाईल. दॅट इज वाय इट इज कॉल्ड, याला काय म्हणालोत? झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. ठीक आहे, अच्छा. इंट्रा युटराइन ट्रान्सफर म्हणजे काय आहे? जर एम्ब्रियो विथ मोर दॅन 8 ब्लास्टोमियर इज ट्रान्सफर्ड इनटू युट्रस टू कंप्लीट फर्दर डेव्हलपमेंट. 8 पेक्षा जास्ती नंबर ऑफ सेल जर का असेल तर डायरेक्टली इथे पास केलं जाईल. कुठे? युट्रस मध्ये. याला आपण काय म्हणणार? ये हो गया भैया इंट्रा युटराइन ट्रान्सफर. इथे जर ट्रान्सफर केलं तर याला काय म्हणाल? झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, है ना? ठीक आहे, चलो. ये गया गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आता बघा, इथे झायगोट ट्रान्सफर केला, इथे काय केला आपण? एम्ब्रियो ट्रान्सफर केला. अच्छा, इकडे काय ट्रान्सफर करतोय? गिफ्ट मध्ये गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर करतोय कुठे? फॅलोपियन ट्यूब मध्ये. काय केलं जाईल इथे? ट्रान्सफर ऑफ गॅमेट कलेक्टेड फ्रॉम अ डोनर इनटू फॅलोपियन ट्यूब ऑफ अनादर फीमेल हू कॅन नॉट प्रोड्यूस ओवम. समहाउ एखादी फीमेल अशी आहे की जिच्या ओव्हरीज मधून हेल्दी ओवम और समहाउ ओवम प्रोड्यूसच नाही होऊ शकत आहे. तर या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये काय पास करणार आपण? एखाद्या डोनर फीमेल कडून ओवम इथे ट्रान्सफर करून घेतला. उसको ही हमने क्या बोला? गैमेट इंट्रा, अरे इसी को हमने बोला गैमेट इंट्रा फैलोपियन ट्रांसफर, है ना? चलो नेक्स्ट जो है बा इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे specialized procedure to form an embryo in laboratory in which sperm is directly injected into the ovum. ये ओवम था, इसमें डायरेक्टली तुमने क्या कर लिया? ये जो स्पर्म है इसको इंजेक्ट कर दिया. स्पेशली हे जे स्पर्मचा न्यूक्लियस आहे इथे ट्रान्सफर करून घेतलं. उसको ही क्या बोला तुमने? इंट्रा म्हणजे अंदर, है ना? साइटोप्लाज्मिक, साइटोप्लाझमच्या आत. इंट्रासाइटोप्लाज्मिक किसको ट्रान्सफर किया तुमने? ये स्पर्म को. त्यालाच आपण काय म्हणालो? इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन. आउटसाइड ऑफ द बॉडी ही प्रोसेस केली जाते हैं, करेक्ट? ठीक है. नेक्स्ट जो है बेटा ये है आर्टिफिशियल इंसेमिनेशन. अब नाम से ही समझ रहा है, आर्टिफिशियल इनसेमिनेशन. सीमेन जे आहे आर्टिफिशियली काय केलं जाईल? डिपॉझिट केलं जाईल फिमेलच्या बॉडीमध्ये, नॉट नॅचरली, म्हणजे नॉट थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स. काय केलं जाईल? फिमेल कलेक्टेड फ्रॉम डोनर इज आर्टिफिशियली इंट्रोड्यूस्ड इनटू द वजायना ऑफ द फिमेल. सी, जर फिमेलच्या वजायनामध्ये कुठल्या तरी डोनर व्यक्तीकडून सीमेन जर ट्रान्सफर केलं, याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हटलं. यातच एक आणखी छोटीशी केस आहे ज्याला म्हटलं जातं इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन. म्हणजे काय होईल? इंट्रा म्हणजे आत, युटेराइन म्हणजे युट्रसच्या आत. तर ट्रान्सफर ऑफ सीमेन इनटू द युट्रस ऑफ द फिमेल त्याला इंट्रायुटेराइन इंजेक्शन म्हटलं आपण. सॉरी, इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन म्हणालो. फक्त आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये काय केलं? सीमेन कुठे ट्रान्सफर केलं? वजायनाच्या आत ट्रान्सफर केला, है ना? अच्छा. आणि ह्या सगळ्या मेथड्स समहाऊ जर अप्लिकेबल नाही आहे, तरी पण प्रेग्नेन्सी जर का नाही होते,
ये सारी मेथड जो आहे ना बेटा, इसका ना सक्सेस रेट बहुत ही कम है. प्लस ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत दे आर क्वाईट एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती किंवा एखादी कपल जर अफोर्ड नहीं करू शकत है, सो दे हैव अ वेरी गुड ऑप्शन फॉर एडॉप्शन. करेक्ट. तर एडॉप्शन कैन ऑलवेज बी ऑप्टेड, किसी बच्चे का भला हो जाएगा, है ना. ठीक है, चलो. तो ये बेटा ये क्या है, अलग अलग तरीके की असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहे. हाच आपला आजचा लेसन होता. एवढ्याच कन्सेप्ट्स आहेत बघा. थोडेसे MCQs बघूयात. काय बघा, एमनिओसेंटेसिस इज अ प्रोसेस टू, मगाशी आपण बघितलं एमनिओसेंटेसिस काय आहे, टू डिटरमाइन डिजीज इन हार्टचे डिजीजेस बघतोय का, नाही भैया. डिटरमाइन एनी हेरिडिटरी डिजीज, येस, हेरिडिटरी जीन्सशी असोसिएटेड डिजीज, जेनेटिक डिसऑर्डर, हा चेक करतो आपण. ये मिल गया, ये सही आंसर मिल गया हमको. ठीक है. टू नो अबाउट डिजीज ऑफ ब्रेन है भैया, ब्रेन का डिजीज हमको कुछ नहीं करना इससे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ द ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये काय असतं, एकतर प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन. तर ये है पहला ही आंसर करेक्ट. ठीक है, चलो मूविंग ऑन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रेफरेंस टू टेस्ट ट्यूब बेबी. अयो चलो, टेस्ट ट्यूब बेबी जी है, मैंने नाम ही नहीं बताया तुमको. ये जो है ना इन विट्रो फर्टिलाइजेशन से जो बेबी बनती है, इसी को हम बोलते हैं टेस्ट ट्यूब बेबी. ओके, चलो. तर टेस्ट ट्यूब बेबी जे काय केलं जाईल, फर्टिलायझेशन ऑफ द एग इज इफेक्टेड इन द फीमेल जेनाइटल ट्रैक्ट. परफॉर्म्ड होगा शायद, मेरे ख्याल से ये कुछ वर्ड रिप्लेस हो गया. ठीक है. फर्टिलाइजेशन ऑफ द एग इज परफॉर्म्ड इन द फीमेल जेनाइटल ट्रैक्ट. इनसाइड फर्टिलाइजेशन होता है का बाप, टेस्ट ट्यूब बेबी मध्ये नहीं, ये इन विट्रो फर्टिलाइजेशन है. तो ये तो पहला ही ऑप्शन गलत हो गया. परमानेंट सॉरी प्रीमेच्योरली बॉर्न बेबी रियर्ड इन एन इंक्यूबेटर, ये तो नहीं है बाबा, ऐसी एडवांस टेक्निक्स हम यूज नहीं कर रहे. थर्ड क्या है, फर्टिलाइजेशन ऑफ द एग इज इफेक्टेडली परफॉर्म्ड आउटसाइड ऑफ द बॉडी. हाँ जी, इन विट्रो फर्टिलाइजेशन यही तो है. आंसर हेच असायला हवा आपला. ऑफ द बॉडी द फर्टिलाइज्ड एग इज देन प्लेस्ड इन द वूम ऑफ मदर वेर द जेस्टेशन इज कम्प्लीटेड. ठीक है, मिल गया हमारा करेक्ट आंसर. चलो, तर बाय हाच आपला आजचा लेसन होता. बोर्ड्समध्ये स्पेशली एखाद्या पॉईंटवरती नोट लिहायसाठी क्वेश्चन येऊ शकतो. और सवाल आ सकता है कि भैया डिफरेंट टाइप की कॉन्ट्रासेप्टिव्स जो है उसके ऊपर मतलब वही नोट्स लिखने को आ जाएगी. स्पेशली कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स जे आहेत याच्यावरती हम खास प्रश्न याचे चांसेस आहेत. फिर वो नेचुरल मेथड हो गई, बैरियर हो गई, या फिर आपकी ओरल पिल्स हो गई, सर्जिकल मेथड से कुठला पण असेल. हा पॉईंट जो आहे स्पेशली कॉन्ट्रासेप्टिव्हचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं महत्त्वाचं म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज. या दोन खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत या लेसनमध्ये. तुम्ही बोर्ड्स पर्स्पेक्टिव्हने बघा और इवन कॉम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघा. ठीक आहे, तर खूप लेसन तसा समजायला काही कठीण नाही आहे. तो बेटा आय होप यहाँ तक समझ में आ गया होगा लेसन. पुढे आपण भेटूया अशाच दुसरे लेसन जे आपले झुलॉजीचे ते पण कव्हर करूयात. तर स्टे ट्यून्ड अँड कीप स्टडिंग. आणि इनकेस कुठलेही डाऊट्स जर का असले कमेंट सेक्शनमध्ये झाला, आपण तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे, चलो, थँक्यू.